माधवी मॅम, आपण लाईव्ह केलंय, युट्यूब वर लाईव्ह चालू झालंय स्ट्रीमिंग. नमो नमः. स्वागतम. मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग बहुतायन यांच्या संयुक्त विद्यमाने आज व्याख्यानमालेच्या प्रारंभी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. 23 ऑक्टोबर रोजी विभागातर्फे संस्कृत दिनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृत दिन महोत्सव व प्राध्यापक सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी महोत्सव म्हणून प्रस्तुत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापक सदाशिव अंबादास डांगे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या महोत्सवाची सुरुवात प्राध्यापक राधा वल्लभ त्रिपाठी यांच्या व्याख्यानमालेने झाली. याचाच भाग म्हणून वर्षभर विविध मान्यवर विद्वज्जनांच्या व्याख्यानाने संस्कृत विभाग व वृत्तायन जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करणार आहे. आजच डांगे सरांची 22वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचे पुण्यस्मरण करणार आहोत. प्रस्तुत व्याख्यानमालेचा विषय आहे पंचकमना स्मरेन नित्यम. आपल्या सर्वांनाच हा प्रचलित श्लोक माहित आहे. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकमना स्मरेन नित्यम महापातक नाशिनः. ठिकाणी सीतेच्या ऐवजी कुंती असाही पाठभेद आढळतो आणि पंचकमना अशा पाठामुळेच कुठेतरी पंचकन्या असा सुद्धा पाठ रूढ झाल्याचं दिसून येतं.
या व्याख्यानमालेच्या निमित्ताने नित्यस्मरणीय अशा 5 पण खरं तर 8 वेदामुळे 6 अशा स्त्रियांचं चरित्र आपण विविध अंगी दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. आणि ते या 6 कन्यांचं चरित्र, या स्त्रियांचं चरित्र विविधांगी दृष्टिकोनातून उलगडणार आहेत 3 विदुषी, त्या म्हणजे डॉक्टर गौरी माहुलीकर, डॉक्टर अरुणा ढेरे आणि डॉक्टर मृणालिनी नेवाळकर. आज या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर गौरी माहुलीकर. मॅडम, आपले या व्याख्यानमालेमध्ये मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे, संस्कृत प्रेमींचे देखील मनपूर्वक स्वागत. माहुलीकर मॅडमचा परिचय श्रोत्यांना नाही असं नक्कीच नाही, परंतु व्याख्यानमालेच्या निमित्ताने त्यांची औपचारिक ओळख आज मी आपल्याला करून देत आहे. डॉक्टर गौरी माहुलीकर या चिन्मय शोध संस्थांच्या संचालकपदी कार्यरत आहेत. चिन्मय विश्वविद्यापीठाच्या अधिष्ठाता म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. त्याचबरोबर चिन्मय विश्वविद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून देखील त्यांनी काही काळ पदभार स्वीकारला होता. नव्याने सुरू झालेल्या चिन्मय विश्वविद्यापीठामध्ये अनेक नवनवीन उपक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. तत्पूर्वी त्या मुंबई विद्यापीठ संस्कृत विभाग व गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासनाच्या भूतपूर्व विभाग प्रमुखा देखील होत्या. त्याचप्रमाणे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेचं कुलपती पद त्यांच्याकडे आहे. इतिहास संकलन समितीचं उपाध्यक्ष पद देखील त्या भूषवित आहेत. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी संस्कृत विषयामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण, सुवर्ण पदकासाठी PhD पदवी प्रदान केली. त्यांचा हा शोध प्रबंध पुस्तक रूपात उपलब्ध आहे. एन्शियंट ग्रीक ड्रामाज अँड भरतज नाट्यशास्त्र या लघुशोध प्रबंधासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाकडून माणिकजी लिमजी गोल्ड मेडल प्राप्त झाले. डिजिटल प्रिझर्वेशन ऑफ पाम लीफ मॅन्युस्क्रिप्ट्स या UGC अनुदानित शोध प्रकल्पाच्या त्या समन्वयक. त्यांची 7 लिखित व संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत व त्यांचे 90हून अधिक शोधनिबंध विद्वानमान्य शोध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने एकूण 16 कदाचित संख्या जास्तही असू शकेल PhD पदवी विद्यार्थ्यांनी 16 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी PhD पदवी संपादन केली आहे. कॅनडियन एज्युकेशन फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय रामकृष्ण पुरस्कार, कला सदनचा गुरुगौरव पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत साधना पुरस्कार, ब्राह्मण सेवा संघाचा संस्कृत पंडित पुरस्कार, शंकरमठम माटुंगा यांनी प्रदान केलेला आद्य शंकराचार्य पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा इंदिरा बेहेरे पुरस्कार अशा नामवंत पुरस्कारांनी संस्कृत क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गौरवान्वित केले आहे. भारतामध्ये व भारताबाहेर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. 2019 साली सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात त्यांनी अमेरिकेमध्ये विविध विद्यापीठांमध्ये संस्कृत, भारतीय विद्या, तत्वज्ञान अशा विषयांवर व्याख्याने घेतली आहेत. त्याच्यामध्ये स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, बफेलो, युपेन, कोलंबिया, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली, पेस युनिव्हर्सिटी वगैरे विद्यापीठांचा समावेश होता. डॉक्टर गौरी माहुलीकर यांना 2021 ते 23 या वर्षांसाठी आचार्य शंकर सांस्कृतिक एक न्यास मध्य प्रदेश यांच्याकडून एक शिष्यवृत्ती सुद्धा प्रदान करण्यात आली. अशा प्रकारे संस्कृत क्षेत्रामध्ये भरीव कार्य त्यांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्याचप्रमाणे सदाशिव डांगे सरांकडून जो एक संस्कृत अध्ययनाचा व अध्यापनाचा वारसा त्यांना जो मिळाला तो त्यांनी पुरेपूर पुढे नेलेला आहे असंच म्हणावंसं वाटतं. आणि आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो म्हणजे अहल्या व सीता. त्यामुळे आता मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावं. सर्वांचं या व्याख्यान मालिकेमध्ये पुनश्च
हार्दिक स्वागत. धन्यवाद. नमस्कार, हरिओम सर्वांसाठी. आणि विशेषतः डांगे मॅडम, बाकरे मॅडम, माझ्या सिनियर्स इथे दिसत आहेत, तर सर्वांना मनापासून वंदन करते. आणि मला हा फार बहुमान वाटतोय की डांगे सरांच्या जन्मशताब्दी निमित्त जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे, तर त्याच्यातलं आजच्या पंचकमना स्मरेन नित्यम या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प मला गुंफायला मिळतंय. हे माझं खरंच मोठं भाग्य मी समजते. मला वाटतं व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आणि मी काही बोलायला सुरुवात करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे थोडस वंदन करते. सुरासुर सेवित पाद पंकजा करे विराजत कमनीय पुस्तका विरिंची पत्नी कमलासनस्थिता सरस्वती नृत्यतु वाची मे सदा. नमस्कार सर्वांना. सदाशिव अंबादास डांगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित ही व्याख्यानमाला खरंच मागच्या वर्षी माझ्या वडिलांची जन्मशताब्दी होती, तेव्हाच मी म्हटलं की 21 साली सरांची जन्मशताब्दी. अक्षरशः 1 वर्षाचाच फरक होता, म्हणजे ते पितृतुल्य होते हे आता त्याच्यातनं अधोरेखित झालेलं आहे. आणि जेव्हा माधवीचा फोन आला मला व्यक्तिशः, तर तेव्हा मला खूप छान वाटलं. काही कारणामुळे मी आधी म्हटलं की मला जमणार नाही व्याख्यान द्यायला, परंतु डांगे सरांचे इतके अनंत उपकार आहेत माझ्यावर, डांगे सरांचे आणि बाईंचे. सरांचे विशेषतः अशासाठी की मला अजूनही थोडस मी आधी स्मरण रंजनात जाते आणि मग मी माझ्या विषयाकडे वळते, कारण ही संधी मला सोडायची नाहीये. तर MA झाल्या म्हणजे क्लब हाऊसला आमची MA ची व्याख्यानं असत, आणि MA झाल्या सरांनी मला त्यांच्या प्रोजेक्टवर काम करशील का रिसर्च असिस्टंट म्हणून विचारलं होतं. सरांच्या प्रोजेक्टचं सुरुवातीचं नाव होतं मोटिफ इंडेक्स ऑफ द पुराणाच, आणि नंतर तो एन्सायक्लोपीडिया ऑफ पुराणिक बिलीफ्स अँड प्रॅक्टिसेस हा नवरंग प्रकाशनाकडनं 5 खंडामध्ये प्रसिद्ध झालेला आहे हा प्रकल्प. तर त्याच्यावर 2 वर्ष मी काम केलं, आणि मला वाटतं ती 2 वर्ष माझ्या आयुष्यातली अतिशय मोलाची वर्ष आहेत, कारण संशोधन कशाला म्हणतात हे मला तेव्हा पहिल्यांदा कळलेलं आहे. त्यामुळे डांगे सरांचं अक्षरशः पदोपदी मला माझ्या प्रत्येक संशोधनाच्या निबंधाच्या वेळेला, प्रबंध लेखनाच्या वेळेला त्यांची खूप मला साथ मिळालेली आहे, खूप मदत झाली. आणि आजही त्यांचं ते ऋण, मला वाटतं काही ऋण अशी असतात, जसं हे ऋषी ऋण आहे, पितृ ऋण म्हणा किंवा ऋषी ऋण म्हणा, तर त्या ऋणातच राहणं मला वाटतं मला जास्त चांगलं वाटेल, आणि हे अभिमानाने मिरवणं पण मला आवडेल. आणि आज मी जे अहल्या आणि सीता या विषयावर मला बोलायचंय. तर अहल्यायै जारहा ही जी पहिली ऋग्वेदातली टर्म होती, तर त्याचं स्पष्टीकरण मला अजून आठवते. मला डांगे सरांनी सुरुवातीला सांगितलं होतं. अहल्या शब्दाचं निर्वचन म्हणजे निरुक्त कशाची खातात हे मला माहिती नसताना सुद्धा अहल्या शब्दाच्या निर्वचनापासून त्यांनी मला हे सांगितलं होतं, हे अगदी मला स्मरते. आणि त्या माझ्या जुन्या काय म्हणूया आपण अप्रेंटिसशिप इंटर्नशिपच्या काळामध्ये एक रेडिओवर मुलाखत झाली होती, आणि तेव्हा मी अहल्याची हीच निरुक्ती तेव्हा सांगितली होती, आणि तेव्हा सगळ्यांना असं ते फार नवीन काहीतरी मी छान सांगते असं वाटलं होतं, परंतु ते सर्व डांगे सरांकडनं कमावलेलं होतं. तर मला वाटतं आता मी माझ्या विषयाला सुरुवात करते. अहल्या द्रौपदी सीता शकुंतलाने सांगितलं तसं हा जो श्लोक आहे तो पंचकन्या याच स्वरूपात जास्त लोकांना माहिती झालाय. वास्तविक ह्या कोणी कन्या नाही आहेत, ह्या सर्व विवाहिता स्त्रिया आहेत. माझा आवाज येतोय ना? हरिओम, येतोय. माझा आवाज येतोय. तर पंचकमना असं म्हणता किंवा लिहिता कोणीतरी पंचकन्या असं लिहिलं, आणि मग नंतर तोच शब्द रूढ झाला. हे मला वाटतं एक हस्तलिखित शास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा विषय मी नेहमी मांडत असते की कसे स्क्रायबल एरर्स कसे होतात. तर हा पंचकमना
तर कोणीतरी लिहिताना ते पंचकम ना हे काय आहे, ना हे रूप मुळातच नृच प्रथमेचं एकवचन हे तसं फारस रूढ नसल्यामुळे, हा ना शब्द माहिती नसल्यामुळे कदाचित लेखकाला लेखनिकाला त्यांनी पंचकन्या असं केलं असावं आणि मग तोच शब्द रूढ झाला. आणि म्हणून हे कसे एरर्स होत राहतात आणि ते कसे आपल्याला त्याची सुधारणा त्याच्यात करावी लागते, हाही एक आनुषंगिक विषय जाता जाता मला सांगावासा वाटतो. आणि गमतीची गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की सीतेच्या ऐवजी कुंती येते असं पुष्कळ वेळा आपण पाहतो, परंतु जेव्हा अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी असं आपण म्हणतो, तेव्हा या 5 पैकी 4 स्त्रिया या रामायणातल्या आहेत. फक्त द्रौपदी ही एकच महाभारतातली आहे. त्यामुळे रामायणाबद्दल थोडस आधी काहीतरी सुरुवात करावी आणि मग पुढे जावं का असं एकदा माझ्या मनात आलं. परंतु मला वाटतं रामायण हा फार बहुचर्चित विषय आहे. आणि आत्ताच 3 दिवसापूर्वी वाल्मिकी जयंती झाली आणि म्हणून मी फक्त वाल्मिकींना वंदन करून पुढे जाते. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. तर ह्या वाल्मिकींनी लिहिलेल्या ह्या अजरामर अशा या रामायण ग्रंथातल्या 4 स्त्रिया ह्या प्रातस्मरणीय ठरतात. हेच काहीतरी मला वाटतं असं मोठं नवल विशेष असं आहे. तर ह्याच्यात काही त्यांच्यात सामान्य घटक काही आढळतात का ह्या 5 स्त्रियांमध्ये? अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी 5 स्त्रिया यांच्या जन्मापासून जर आपण पाहत गेलो, कारण मी मायथॉलॉजीचा पण कोर्स मुंबई विद्यापीठात केला आणि त्याच्यामध्ये एक नेहमीच माधवीच्या लक्षात येईल, डांगेबाईंनी शिकवला आहे विषय, सरांनी शिकवलेला आहे हा वास्तविक, की मिथ ऑफ अ हिरो. तर त्या हिरोपणासाठी काय काय निकष असतात, त्याच्यामध्ये त्याचं एक काय म्हणावं अयोनिजत्व किंवा एक वेगळ्या प्रकारचा त्याचा जन्म, अयोनिज जन्म हा त्याच्यातला एक महत्वाचा घटक मानला जातो. तो जर घटक लावायचा इथं म्हटलं तर ह्याही 5 स्त्रियांमध्ये हा घटक काही अंशी आपल्याला लावता येतो. दुसरा त्यांच्यामध्ये एक कॉमन, एक समान धागा, एक समान सूत्र आपल्याला पाहावंसं वाटलं, शोधावंसं वाटलं तर एक तर हा आहे की त्यांचा जन्म हा वेगळा आहे, वेगळ्या प्रकारातून झालेल्या जन्मलेल्या ह्या स्त्रिया आहेत. दुसरी गोष्ट, सामाजिक संकेतांच्या विरुद्ध, कधी कधी सामाजिक रूढींच्या विरोधात त्यांचे व्यवहार दिसतात. त्यांच्यावर अनेक संकट आलेली आहेत, अनेक दुःख त्यांना पचवावी लागलेली आहेत. अक्षरशः संकटांशी सामना करता करता तावून सुलाखून मोठमोठ्या दिव्यातून ह्या स्त्रिया बाहेर आलेल्या आहेत. आणि हा एक दुसरा निकष त्याच्यातला सांगता येईल. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देणं हा एक त्यांच्यामधला समान धागा असा मला दिसतो. आणि तिसरा एक समान धागा पाहायचा तर ह्याच्यापैकी कोणीही अबला नाहीये. म्हणजे स्त्री सक्षमीकरण वगैरे ह्या ज्या हल्लीच्या जगातल्या विशेष करून महिला सशक्तीकरणाच्या घोषणा वगैरे दिल्या जातात किंवा इक्वालिटीच्या, समानतेच्या घोषणा दिल्या जातात, तर त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की ह्या स्त्रिया ह्या समानतेच्या निकषावर पण उतरता आहेत आणि सक्षमीकरणाच्या निकषावर पण त्या निश्चितच सक्षम आहेत आणि अजिबात अबला नाहीयेत. त्यांचं चित्रीकरण कधी म्हणजे चित्रांच्या स्वरूपात, कुठच्या टीव्हीच्या मालिकांच्या स्वरूपामध्ये, सिनेमाच्या स्वरूपामध्ये जर त्या अशा अबला दाखवल्या असतील तर त्या आर्टिस्टचा अजिबात अबला नाहीये. त्यांचं चित्रीकरण आर्टिस्टचा परिप्रेक्ष्य आहे, त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आवाज कसले येत आहेत? काही कोणाचं अनम्यूट करायचं राहिलंय का? म्यूट करायचं राहिलंय का? आणखीन एक त्याच्यामध्ये असं सांगावंसं वाटतं की दुर्दम्य आशावाद आहे. म्हणजे ज्या प्रतिकूल परिस्थितीमधनं या बाहेर आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी त्यांना पराकोटीची चिकाटी ठेवावी लागली आहे. खूप आशावाद त्यांच्यामध्ये दिसतो, असामान्य धैर्य आहे, क्षमाशीलता आहे.
आणि स्वभावामध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये एक विचारांची तर्कसंगत मांडणी काही ठिकाणी दिसते. सीतेच्या बाबतीत हे मी मुद्देसूद सांगणार आहे. 10 मुद्दे मी काढलेले आहेत. म्हणजे रामायण, वाल्मिकीचं रामायण हा माझा मुख्य आधार आहे, अर्थातच अहल्या आणि सीता दोघींच्या बाबतीत. तर पराकोटीचा आत्मविश्वास, त्यांच्या स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता, ते स्वातंत्र्य, तर हे पण काही गुणविशेष ह्या महिलांचे मला आढळतात. आणि त्या निकषांवर आपण आता ह्या दोघी महिलांचं थोडंसं मूल्यमापन करण्याची पात्रता माझी नाहीये, परंतु हल्ली जे आपण चिकित्सक प्रत्येक गोष्टीचं अध्ययन करत असतो, तर ह्यांची चिकित्सा करताना मला वाटतं हे निकष आपल्याला कामास येतील. त्यातला अहल्येचा भाग आपण सुरुवातीला पाहायला गेलो तर रामायणाच्या बालकांडामध्ये 48व्या अध्यायामध्ये हा कथाभाग येतो. विश्वामित्र ऋषींबरोबर राम आणि लक्ष्मण मिथिलेला चाललेले आहेत. विश्वामित्र ऋषींनी दशरथाकडनं या दोघांची मागणी केली आहे. काकपक्षधर असे हे दोघं युवा आहेत, नुकतेच तारुण्यात आलेले असे. आणि मग ते मिथिलेला जात असताना मिथिलेच्या बाहेर एक सुना असा आश्रम त्यांना दिसतो, की एकेकाळी तिथे वर्दळ असेल, पर्णकुट्या दिसत आहेत, पण आता तिथे काही नाही, नुसतं पुरुष उंच गवत वाढलेलं आहे आणि दगड धोंडे सबंध असं वृक्ष असा हा वातावरणाने भरलेला आश्रम असा दिसतो. तेव्हा रामचंद्र कुतूहलापोटी विश्वामित्रांना विचारतात की हे भगवन, हा आश्रम काय आहे? आश्रम आहे असं वाटतं, पण दिसत तर कोणी नाहीये इथे. आणि तेव्हा विश्वामित्र सुरुवात अशी करतात, हंत ते कथयिष्यामी. हंत, आता हंत ह्या अव्ययाचे अनेक अर्थ आहेत. हंत म्हणजे अलास असा एक इंग्रजीमध्ये त्याचं सर्वसाधारण भाषांतर केलं जातं, परंतु इथे त्याच्या टीकाकारांनी हंतचा अर्थ असा दिलाय की ह्याच्यात सांगण्यासारखं इतकं आहे रामा, तर मी तुला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पुष्कळ आहे सांगण्यासारखं, पण मी ते थोडक्यात तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. हा त्याचा अर्थ टीकाकारांनी इथं दिलेला आहे. तर हंत ते कथयिष्यामी. आणि मग ते अहल्येचा कथाभाग रामाला लक्ष्मणाला कथन करतात. तेव्हा ते सांगतात की ब्रह्मदेवाने निर्मिलेली ही अत्यंत लावण्यवती अशी स्त्री आहे आणि तिचा विवाह मात्र प्रौढ, जरठ म्हणूया थोडेसे, अशा गौतम ऋषींबरोबर तिचा विवाह झालेला आहे आणि त्या दोघांचा संसार चाललेला आहे. एकदा इंद्र मुनिवेश घेऊन, म्हणजे गौतमाच्याच वेशामध्ये येतात आश्रमामध्ये. अशी वेळ बरोबर बघतात की गौतम ऋषी आश्रमाच्या बाहेर गेलेले आहेत स्नानासाठी. सगळ्यांबरोबर मलाही म्यूट केलं मला वाटतं. तर स्नानासाठी ते गेलेले आहेत अशी वेळ पाहिल्यानंतर इंद्र ब्राह्मण वेश घेऊन, म्हणजे गौतमांचा वेश घेऊन तिकडे येतात आणि रतिसुखाची प्रार्थना अहल्येकडे करतात. अहल्या त्यांना ओळखते. इंद्रराज, देवराज इंद्र आहे, ती ओळखते. तिचा अजिबात इंद्राने विनयभंग केलेला आहे, तिच्या संमती विरुद्ध तिचा उपभोग घेतलेला आहे असं वाल्मिकीने कुठेही म्हटलेलं नाही. तर अहल्येची त्याला मूक संमती आहे. आणि मग उपभोग घेतल्यानंतर इंद्र निघायच्या गडबडीमध्ये असतो आणि तेव्हाच नेमके गौतम ऋषी येतात. वास्तविक गौतम ऋषी यायला आणि इंद्र बाहेर जायला एकच गाठ, त्यांची टक्कर होते जवळजवळ. आणि मग गौतम ऋषींना सर्व समजून चुकतं आणि ते त्याला अंडकोश विरहित हो असा शाप त्याला देतात. आपल्याला नंतर असे अनेक कथाभाग त्याच्यामध्ये दिसतात की भगाची किंवा योनीचं चिन्ह तुझ्या सर्व शरीरभर राहील आणि म्हणून त्याला सहस्राक्ष असं नाव मिळालं. वस्तुतः आता मी जिथं केरळला असते तर तिथे केरळला आदिशंकर निलयामध्ये जे वेगवेगळी म्युरल्स भिंतीवर लावलेली आहेत, तर तिथे इंद्राचं म्युरल, इंद्राचं चित्र ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याच्या अंगभर असे डोळ्यांची चित्र काढलेली आहेत. तर ही एक खासियत आहे तिकडच्या म्युरल्सची. असो, परंतु इंद्राला जो शाप मिळालाय गौतम ऋषींकडनं तो असा मिळालाय की
अंडकोश विरहित होत पेततुर वृषणौ भूमौ सहस्राक्षस्य तत्क्षणात. त्या क्षणी त्याचे वृषण, त्याचे अंडकोश खाली गळून पडले. अंडकोश गळून पडलं. अंडकोश हे पुरुषाचं सामर्थ्य आहे, त्याचं पौरुष आहे. त्यामुळे अंडकोश गळणं हे केवळ शारीरिक हानी आहे असा त्याचा अर्थ नाहीये, तर तो निस्तेज झाला, त्याचं तेज कमी झालं आणि म्हणूनच कदाचित नंतर तो रावणपुत्राकडनं, मेघनादाकडनं पराभूत झाला असं कंब या रामायणकर्त्यांनी, तमिळ रामायणकर्त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा एक त्याला मिळालेला एक वेगळा पैलू. हे कंब रामायणावरची व्याख्यानं चिन्मय मिशनचे स्वामी रामकृष्णानंद तर ह्यांच्या व्याख्यानातून मला हा काही कथाभाग कळला. नाही तर मी काही तमिळ वाचू शकत नाही, त्यामुळे मी त्यांची पण ऋणी आहे की रामकृष्णानंदांकडनं मला हा काही वेगळा कथाभाग ऐकायला मिळाला. आत्ताच त्यांची मागच्या 2 रविवारची व्याख्यानं मी ऐकली आणि कंब, वाल्मिकी आणि कालिदासाचा रघुवंश असं 3 रामायणे एकत्र करून त्यांची व्याख्यानं चालू आहेत. तर असो, तर कंब रामायणासाठी मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. आणि मग मतिम चकार हा ह्याचा जो मुळात इंद्राणी दुर्मेधा हा मतिम चकार हे जे म्हटलेलं आहे, आणि ते देवराज कुतूहलात असा एक शब्द अहल्येच्या बाबतीत वाल्मिकीने वापरलेला आहे की हा देवराज इंद्र आहे म्हणतात, ह्याला देवांचा राजा वगैरे. काय बुवा असेल ह्याच्यात विशेष? तर हे एक मानवी मनाची कुठेतरी दुर्बलता आपल्याला इथं दिसतीये. आणि म्हणजे अहल्येच्या बाबतीतली, अहल्येला मुळातच ती फार मोठी आहे असं कुठेही तिचं चित्रण केलेलं नाहीये. सामान्यातून असामान्यत्वाकडे जाण्याचा हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाचे साक्षीदार अनेक लोक आहेत. तर त्याच्यातला एक साक्षीदार गौतम आणि इंद्र सुद्धा आहेत. तर अहल्येची सुरुवात ही सामान्यातून असामान्याकडे अशी झालेली. तर ही मानवी मनाची दुर्बलता आहे हे गौतमाने जाणलं आणि तिला शाप दिला. आपण नेहमी म्हणतो की अहल्या शिळा राघवे उद्धरिली, गाण्यांमध्ये वगैरे येतं. मुळात वाल्मिकीने कुठेही तिला शिळा हो असा शाप दिल्याचा उल्लेख मूळ वाल्मिकी रामायणात कुठेही नाही. मग हे आलं कुठून? गोस्वामी तुलसीदासांच्या रामायणामध्ये आहे, कंबाच्या रामायणामध्ये आहे, तोरवे रामायणामध्ये आहे. इतर जी अनेक प्रादेशिक रामायण त्याच्यानंतर लिहिली गेली वाल्मिकींच्या प्रभावाखाली, त्या सर्व रामायणांमध्ये हे आहे. मग हे शिळा हो असं का झालं असेल? तर त्याच्यासाठी आपण मूळ वाल्मिकीचा जर शोध घेतला तर वाल्मिकीनी गौतमांच्या मुखातून तिला जो शाप दिलाय तो असा आहे, वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी. वातभक्षा निराहारा म्हणजे हा आश्रम सोडून गौतम जाणार. गौतम गेल्यानंतर त्यांच्या गुरुकुलात शिकणारे सर्व त्यांचे शिष्यही त्यांच्या पाठोपाठ गेले, म्हणजे तो आश्रम सुना झाला. त्यामुळे निराहारा, आहार काही तुला इथं मिळणार नाही, केवळ वायुभक्षण करून तुला राहायचं आहे, तपश्चर्या करत राहायचं आहे. भस्मशायिनी म्हणजे इथे ह्या सुन्या आश्रमामध्ये जे असेल इकडे भस्म, विभूती, माती, तीच अंगाला लेपून तुला राहायचंय. आणखीन त्यांनी म्हटलंय अदृश्या सर्वभूतानां आश्रमेस्मिन् वसिष्यसी. अदृश्या सर्वभूताना हा शब्द पण मला वाटतं जास्त महत्वाचा आहे अहल्येच्या ह्या कथाभागामध्ये. अदृश्य असं का म्हटलं असेल गौतमांनी? ती कोणालाही दिसू नये अशी तजवीज गौतम ऋषींनी स्वतःच केली असेल का? शक्यता आहे त्यांच्या तपस्सामर्थ्याने त्यांनी तिला तसा हे कवच त्यांनी दिले आहे. कारण अशी जर पतित स्त्री समाजामध्ये उघड्या मानेने, वर मानेने, उघड्या डोळ्यांनी राहू शकणार नाही. आता आपण 21व्या शतकात अशा अनेक केसेस पाहतो, अशी अनेक उदाहरणं पाहतो की ज्या ह्या विनयभंगग्रस्त आहेत किंवा बलात्कार पीडित स्त्रिया आहेत, महिला आहेत, तर त्यांना समाजात मान्यता मिळत नाही. समाज तर दूर, त्यांच्या घरचे लोकही त्यांना स्वीकारत नाहीत. आत्ता मी परवा एक पाटील म्हणून महाराष्ट्रातलीच एक मुलगी, तिची केस स्टडी मी ऐकली आणि त्याच्यावर थोडासा अभ्यास केला होता. तर तिचा 15 वर्षाची असताना शी वॉज गँग रेप विक्टिम
आणि मग तिच्या आई वडिलांनी तिचा तिरस्कार केला, तिला घरातनं हाकलून दिलं. आणि मग तिने महाराष्ट्रात तिला राहतानी आलं, कुठेही उजळ माथ्याने वावरतानी आलं. ती आंध्र प्रदेशमध्ये गेली, आता ती तमिळनाडूमध्ये आहे आणि उज्ज्वला नावाची तिची संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे 4,000 बलात्कार पीडित आणि ऍसिड ग्रस्त, ऍसिड ज्यांच्यावर फेकलेला आहे अशा स्त्रियांच्या साठी तिने NGO उभारलेला आहे. तिच्यावरही अनेक वेळा अशा प्रकारचे हल्ले झाले. तर ही जर आत्ताची घटना आहे तर विचार करा, हजारो वर्षापूर्वी अहल्या जर अशी उजळ माथ्याने वावरत असती तर तिला वावरणंच अशक्य झालं असतं. समाजाने तिला जिवंतपणीच मरण यातना भोगायला लावले असते. आणि म्हणून कदाचित गौतम ऋषींनी अदृश्या सर्व भूतानाम असं तिला म्हटलं असेल. आणि हे तिला पाहू कोण शकणार आहे? कोणीच पाहू शकलं नसतं, केवळ रामचंद्र. कारण त्यांच्या पदस्पर्शाने किंवा ते इथे आश्रमात येतील किंवा तेव्हा तुझा उद्धार होईल असा उशाप द्यायला ते विसरलेले नाही. त्यामुळे एका बाजूने असं मला वाटतं, आणि हा भाग कंब या ऋषींनी बरोबर उचललेला आहे की शापातही कशी अनुकंपा गौतम ऋषींच्या दिसते आपल्याला, की अदृश्या सर्व भूतानाम त्यांनी म्हटलंय तही. आणि हे असं म्हटल्यानंतर लोकांकडून त्रास होणार नाही हा एक भाग. आणि ही जर कोणालाही दिसत नाहीये आणि निराहार आणि वातभक्षा आहे तर तिचं जीवन असून नसल्यासारखं आहे, म्हणजे ते शिळावत आहे, जड झालेलं आहे आणि म्हणून शिळा झाली असा भाग हा नंतरच्या कथाकारांनी नंतर त्याचं हे प्रतिरोपण त्याच्यावर केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग उशाप देताना गौतम ऋषी म्हणतात, यदा तू एतद्वनम, जेव्हा एतद्वनम घोरम, हे घोर आणि इथं सुनसान, कोणीच नाही आजूबाजूला, त्याच्यामुळे कोण इथं शिरकाव करणार आहे. परंतु जेव्हा केव्हा दशरथात्मज राम इथे येईल, आगमिष्यती तदा पूता भविष्यसी, तेव्हा तू शुद्ध होशील. त्यामुळे त्या शिळेला रामाचा पदस्पर्श झाला आणि मग ती शुद्ध झाली. आपल्याला हे असं चित्रामध्ये दाखवायला, त्याला एक ड्रॅमॅटाईज करता येतं. खूप चांगलं, म्हणजे चित्रकारांनाही चांगली संधी आहे. त्यामुळे शिळारूप अहल्या ही पुन्हा मानवी रूप धारण करती झाली असं त्यांना एक दाखवता येतं. एक चमत्कृती त्याच्यामध्ये आहे आणि त्याचा जनमानसावर, विशेषतः लहान मुलांवर, स्त्रियांवर चांगला सकारात्मक परिणाम होताना दिसतो. आणि म्हणून ती शिळा झाली असं झालेलं आहे. वास्तविक ती शिळावत जड झालेली आहे, अचेतन आहे, पण शिळा झालेली नाही. आता आपण ह्याच्या निर्वचनाकडे वळूया. मी सुरुवातीला सांगितलं की डांगे सरांकडनं मी पहिल्यांदा त्याचं निर्वचन ऐकलं होतं. तर ते निर्वचन असं आहे की हल हा शब्द मुळात घेतलेला आहे. हल म्हणजे नांगर, आणि त्याला य लावला तर य प्रत्यय लावल्यानंतर हल्य म्हणजे जी नांगरटीला योग्य अशी भूमी, ती स्त्रीलिंगी रूप ताप प्रत्यय लागला आणि मग हल्ल्या झालं, म्हणजे नांगरटीला योग्य अशी भूमी. हे त्याचं नकारात्मक निगेटिव्ह पार्टिकल त्याच्या आधी आलं आणि अहल्या म्हणजे नांगरटीस योग्य नसलेली वांझ जमीन असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे अहल्या ही एक काय, बांझ, बंध्या अशा प्रकारची, जिच्यात नांगरट होऊ शकत नाही, खडकाळ असेल अशा प्रकारची भूमी आहे. किंवा त्या भागामध्ये थोडासा तो दुष्काळग्रस्त भाग आहे किंवा काय, आणि म्हणून तिथे पाऊस पडत नाहीये. जरासा पाऊस पडला की तृणांकुर येतात, आपण पाहतो की भूछत्र उगवतात. पण ह्या भागामध्ये कदाचित पाऊसच कमी असेल आणि म्हणून ती नांगरटीलाही योग्य नाही, कारण नांगरट करून उपयोग काय आहे, पिकच का येणार नाही त्याच्यामध्ये. तर ह्या भूमीचा गौतमाने त्याग केला. त्याग केल्यानंतर ती अजूनही दुर्लक्षित अशी झाली. आता गौतम ह्याही शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर गो म्हणजे गाय, गो म्हणजे भूमी, ज्याच्याकडे पुष्कळ भूमी आहे असा गौतम, किंवा ज्याच्याकडे पुष्कळ गायींची खिल्लारं आहेत, पण मोठं गुरुकुल आहे, मोठा आश्रम आहे. पण एकदा त्यांनी ते सगळं सोडून जाण्याचं ठरवल्यानंतर तिथली सर्व जी उपजीविकेची साधनं आहेत, मुळात धेनू, कामधेनू हीच
अग्न्या ह्या रूपामध्ये हवीर देणारी आहे, हविष देणारी आहे. तर ह्या सगळ्या गायीच निघून गेल्यामुळे ती सर्व भूमी ही अशी ओसाड झाली, असाही त्याच्यात अर्थ होऊ शकतो. आणि मग अहल्याया जारहा किंवा अहल्यायै जारहा हे जे इंद्राला म्हटलेलं आहे तिचा प्रियकर. तर कारण इंद्र ही आपण ऋग्वेदापासून पाहतो ही देवता पावसाची, पर्जन्याची अधिष्ठात्री देवता आहेत. मरुद्गण हे त्याचे सहाय्यक आहेत आणि तो मेघरूपी वृत्राला त्याचं पोट विदीर्ण करतो आणि एखादी पखाल खाली घालावी आणि खाली तोंड करून त्याच्यात बदाबदा पाणी पडावं, तसा हा मेघ रूपी वृत्र हा असा उलटा होतो आणि त्याच्यातनं पाऊस पडतो. अशा कल्पना आपण ऋग्वेदापासून पाहतो. त्यामुळे अहल्यायै जारहा म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, ही एक केवळ नैसर्गिक घटना आहे. पाऊस पडल्यामुळे त्या भूमीचं सुफलन झालं, तोपर्यंत ती फलित नव्हती, असा त्याचा अर्थ ऋग्वेदाच्या अहल्यायै जारहाचा जो सरांकडून मी ऐकत आले होते हा आपण पाहू शकतो. दुसरं त्याचं एक निर्वचन कुमारिल भट्टाने दिलेलं आहे. हे मला बरेच नंतर कळलं, अनेक वर्षांनी कळलं. म्हणजे मी शिकत असताना हे कळलं नव्हतं, पण नंतर कधीतरी कळलं. तर कुमारिल भट्टांनी अहल्यायै जारचं जे निर्वचन दिलंय तेही त्यांनी नैसर्गिक घटनेच्या स्वरूपात दिलेलं आहे. परंतु अहन आणि ली असे त्याच्यात त्यांनी शब्द वापरलेले आहेत. अहन म्हणजे दिवस आणि ली म्हणजे लीन होणे, त्याच्यामध्ये मिटून जाणे. जी दिवसामध्ये मिटून जाते, दिवस उगवल्यानंतर जी दिसेनाशी होते, त्याच्यात लय पावते, ती म्हणजे कोण? तर रात्र. कारण सूर्य उगवता क्षणी रात्र आपली सर्व जी वस्त्र ती विणत बसलेली आहे, तारकांचे कशिदा काम करत बसलेली आहे, नक्षत्रांचे, तर ते सर्व ती वस्त्र भराभरा गोळा करते आणि संच भार आणि निघून जाते, असं रात्री सुक्तात पण म्हटलेलं आहे. सूर्य सुक्तात पण आहे ऋग्वेद 1:115 मध्ये. तर त्याच्यामुळे ही रात्र जी अशी ह्या दिवसामध्ये विलीन होते, स्वतःला स्वतःचं स्वत्व विसरून जाते, तर ती म्हणजे अहल्या. आणि मग अहल्यायै जारहा म्हणजे कोण? पुन्हा इंद्र हा आदित्य आहे. तर एक सोलार डीटी म्हणून, एक सौर देवता म्हणून त्याचं स्वरूप काय आहे? तर अंधाराचं निराकरण करणं आणि सूर्यप्रकाशाला वाट करून देणं. त्यामुळे हा सौर रूपात, आदित्य रूपामध्ये रात्रीची वस्त्र फेडणारा तिचा जार आहे, अशी कल्पना. आणि हे कुमारिल भट्टांसारखा मीमांसक अशा प्रकारचं निर्वचन देतो. तर हे मला वाटतं केवळ ज्या अनेक गोष्टी निरुक्तकार यास्काचार्य जसं म्हणतात की काही गोष्टी ह्या जसं को नाम वृत्रहा मेघ इति नैरुक्तः आणि त्वाष्ट्रः असुरः इति ऐतिहासिकः. तर ह्या शब्दांना एक मेटाफोरिकल रूप येतं, वर्णनात्मक रूप येतं आणि मग ते गोष्टीच्या रूपामध्ये आपल्याला दिसतं. इंद्रवृत्र फाईट जी आहे त्यांच्यातली जी लढाई आहे ती सुद्धा इंद्र म्हणजे देव आणि वृत्र म्हणजे असुर अशा रूपामध्ये आपल्याला कथेच्या रूपामध्ये येतं. परंतु ते ऐतिहासिकांचं म्हणणं आहे आणि नैऋत्यांचं म्हणणं मात्र वृत्र म्हणजे मेघ आहे असं आपण पाहतो. तशाच प्रकारे या सर्व गोष्टीचं एक रूपकात्मक चित्रण गोष्टीच्या रूपामध्ये येतं. वास्तविक पाहता या नैसर्गिक घटना आहेत. रात्र संपून दिवस होणं हा एक भाग असू शकतो, किंवा अहल्यायै जारहा म्हणजे हा सुफलनाची देवता आहे इंद्र, असा त्याचा भाग होऊ शकतो. तर हे अहल्यायै जारहा ही टर्मिनॉलॉजी किंवा हे पद वैदिक काळापासून येतं म्हणून आपण त्याचा असा विचार केला. पुन्हा जेव्हा आपण रामायणाकडे येतो तेव्हा हा शाप आणि रामाचं त्याच्यामध्ये असणारं स्थान आणि अहल्येला प्रातस्मरणीयत्व देण्याच्या मागची भूमिका याचा जेव्हा आपण पुन्हा विचार करतो तर तेव्हा मला वाटतं आपण आपला वेगळा एक दृष्टिकोन घ्यायला पाहिजे. तर मुळात ती जी अदृश्य होती ती रामाला दिसली, मग तिनं रामाचं पूजन केलेलं आहे अशी घटना, अशा प्रकारचं वर्णन तिथे येतं. अतिथी सत्कार होतो आणि मग त्या तपोबलानी रामाच्या स्पर्शाने आणि राम ती शुद्ध होते आणि मग ती शुद्ध झाल्यानंतर परत गौतम ऋषी तिचा स्वीकार करतात असाही उल्लेख वाल्मिकीने केलेला आहे. अहल्या ही अदृश्या झाली
कोणाला दिसेनाशी झाली. रामागमनामुळे, आश्रमात रामाचा पदस्पर्श झाल्यामुळे आणि तोपर्यंत रामागमनापर्यंत तिने तपसाधना केलेली आहे, तर ती तपपूत झाली आणि मग नंतर पुन्हा पूर्वरूपामध्ये आली. तर रामाकडून या समाज बहिष्कृत अशा ह्या स्त्रीचा एक प्रकारे पुन्हा मेन स्ट्रीमिंग, तिला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम राम ह्या भावी राजांनी केलेलं आहे असं म्हणायला प्रत्यवाय नाही. तर हा एक समाज बहिष्कृत आणि पीडित अशा महिलेचा उद्धार झालाय आणि समाजामध्ये पुन्हा प्रतिष्ठा, पुन्हा तिला रामायण, पुन्हा समाज मान्यता मिळाली, हा आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. आणि कंब रामायणामध्ये कंबाने सांगितले, हे श्रीरामा, ते स्तुती करतात रामाची, तेव्हा म्हणतात की ताटकावधाच्या वेळेला प्रभू रामचंद्रा, तुझं हस्त सामर्थ्य आम्ही पाहिलं आणि अहल्योद्धारामध्ये तुझ्या चरणांचं सामर्थ्य आम्ही पाहिलं. कारण चरण पदस्पर्शानी ती पूत झालेली आहे असं आपण म्हणतो. आणि चरण स्पर्शानी स्फूत होणं हा भाग म्हणजे मुळात मला वाटतं, जसं गोस्वामी तुलसीदास म्हणतात की श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. गुरुचरणांच्या चरण कमलांच्या रजानी आपलं मनोरूपी आरसा मुकुर हा स्वच्छ होतो. आरसा स्वच्छ करायला पूर्वी कसं काही सिलिका किंवा माती अशी त्याच्यावर घासून पुसायची आणि मग ते स्वच्छ वस्त्राने पुसून टाकला की आरसा चकाकतो. तर असे हे पूर्वीचे भाग होते. आता वेगवेगळ्या केमिकल्स वगैरे गोष्टी आलेल्या आहेत. तर हा भाग त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे, श्री गुरुचरण सरोज रज. तर ह्या चरण रज किंवा चरणधुली, पदधुली, याला जे नंतर एक अपरंपार महत्व गुरुपरंपरेमध्ये आलेलं आहे, तर त्याचा भाग, त्याचा आधार घेऊन कंबानी ह्याचं इंटरप्रिटेशन अशा प्रकारे केलेलं आहे. कथा सरित सागरामध्ये हा अहल्येचा कथाभाग येतो आणि त्याच्यामध्ये अजून एक छान मौज आहे, प्राकृतातली मौज आहे. तर गौतम ऋषी येतात तेव्हा लगेच अहल्या सांगते की नाही ऋषी येत आहेत म्हणून. तर इंद्र पटकन मांजराचं रूप घेतो आणि तिकडनं पळून जातो. तर मार्जाऱ्याचं रूप घेऊन त्यांच्या समक्षस्थ पळून जातो. तर गौतमांनी अहल्येला विचारलं, कोण आता काय खुडखुड खुडखुड आवाज येत होता, आतमध्ये कोण आहे कुटिया, आपल्या पर्णकुटीमध्ये? तर ती म्हणते, एसो थियोखु मज्जारहा, एषः स्थितः खलु मज्जारहा. आता मार्जारहा म्हटलं संस्कृत मध्ये की त्याच्यातली मजाच जाते. मज्जारहा म्हटलं की त्याच्यातला जो श्लेष आहे प्राकृतात जो आहे, जो संस्कृतात येत नाही, तर तो श्लेष आपल्याला कळतो. जसं शाकुंतलामध्ये पेख सौंदलावण्यम आणि मग तो सर्वदमन म्हणतो, कुत्र वा मे माता, कुत्र मे माता. कारण ते शकुंतलावण्यम आणि शकुंतला वर्णम असा त्याच्यामध्ये सभंग श्लेष येतो. तर प्राकृतातली ही एक मजा आहे. तर ती मज्जारहा असं म्हणते. मज्जारहाचे दोन अर्थ आहेत, माझा जार, माझा मत म्हणजे मम जारहा, आणि मज्जार म्हणजे मारजार. त्याच्यामुळे एका प्रकाराने जसं युधिष्ठिराने नरोवा कुंजरोवा म्हटलं नाही का, अश्वत्थामा हतहा, तसं इथे असत्य भाषण नाही केलं. कथा सरित सागरातली अहल्या ही असत्य नाही सांगते, ती मज्जारहा सांगते. तुम्ही मार्जार अर्थ घेतला, तिला तर मज्जारच म्हणायचं होतं असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे तिने असत्य भाषण केलेलं नाही. तर असा एक कथाभाग कथा सरित सागरामध्ये सुद्धा येतो. अजून एक त्याच्यामध्ये वेगळी गोष्ट येते की अहल्येच्या बाबतीत अरुणाची माता म्हणून तिने काम केलेलं आहे. आणि हे कसं काय झालं, अरुणाची माता नव्हे, वाली आणि सुग्रीव यांचा प्रतिपाळ अहल्येने केलाय असा कथाभाग येतो. आणि तो असा आहे, म्हणजे अहल्येच्या बाबतीत जेवढ्या काही गोष्टी मला मिळाल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून त्या मी गोळा करण्याचा प्रयत्न केला. तर अरुणाने एकदा, म्हणजे अरुण हा सूर्याचा सारथी, कांगळा आपल्याला माहिती आहे, वैनतेय आहे, विनतेचा पुत्र आहे. ते एकदा त्यांनी स्त्री रूप घेतलं, आरुणी असं स्त्री रूप घेतलं. तर तिच्या स्त्री रूपावर इंद्र भाळला. म्हणजे एकदा असं म्हटलं जातं तिकडे की सर्व स्त्रियांचे एकदा काहीतरी
नृत्याचा कार्यक्रम होता, तिथं पुरुषांना प्रवेश नव्हता आणि अरुणाला तर ते नृत्य पाहायचं होतं, म्हणून त्यांनी स्त्री रूप घेतलं, आरुणी असं. पण ते स्त्री रूप पाहून इंद्र भाळला तिच्यावर आणि त्याला वाली हा पुत्र झाला. मुळात वाली हा इंद्राचा पुत्र आणि सुग्रीव हा सूर्याचा पुत्र. हा कथाभाग रामायणामध्ये पण आहे. मोल्ल रामायण ह्या तेलुगू रामायणामध्ये मोल्ल ही जी कुंभारीण तिने रचलेलं रामायण, ती तर त्याला इनपुत्र असं म्हणते सुग्रीवाला. इन म्हणजे सूर्य. तर इंद्रापासून जो मुलगा झाला आरुणीला तो म्हणजे वाली, आणि सूर्य जेव्हा भाळला त्या आरुणीवर तेव्हा सूर्यापासून जो झाला तो सुग्रीव. आणि ह्या दोन्ही पुत्रांचा प्रतिपाळ अहल्येनी केला असा कथाभाग आपल्याला मिळतो. तर त्याच्यामुळे हेही एक अनुषंगिक अहल्येचं मोठेपण कशात आहे की दुसऱ्यांच्या पुत्रांचा तिने स्वतःच्या मुलांसारखा सांभाळ केलेला आहे, प्रतिपाळ केलेला आहे. ह्याचा एक सामाजिक दृष्टिकोन आपण बघितला की समाज बहिष्कृत अशा स्त्रीचा पुनरुद्धार किंवा तिला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी भावी राजा म्हणून असेल तसं केलेलं आहे. तर हा आपल्याला कथाभाग त्याच्यामध्ये दिसतो. अजून एक त्याच्यामध्ये ह्याला एक तत्वज्ञानाचा म्हणा अद्वैत वेदांताचा एक परिप्रेक्ष्य आपण जर पाहिला तर त्याच्यातून हे कंब रामायणातनं मी घेतलेलं आहे स्वामी रामकृष्णानंदांकडनं. तर त्यांनी असं म्हटलंय की कंबाने सांगितलेलं आहे की प्रत्येकच जीव हा अहल्या स्वरूप आहे. नांगरली नाहीये भूमी. विवेक वैराग्य ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात घालायच्या आहेत, ती बीज रोवायची आहेत. त्यासाठी कोणीतरी गुरु यायला लागतो, त्याच्यावर भक्तीच्या पाण्याचं सिंचन करायला लागतं आणि मग ती मनोभूमी तयार होते, मग वेदांताचा वृक्ष त्याच्यात फोफावतो. तर प्रत्येकच जीव हा अहल्या स्वरूप आहे आणि मग ह्या जीवाचा उद्धार करायला गुरुची आवश्यकता आहे. तर हा गुरु कोण? तर विश्वामित्रांच्या मुळे हा गुरु तिला भेटलेला आहे. आणि हा म्हणजे गुरुकडे पहिल्यांदा आपण आसक्ती ठेवायची आणि मग जसं भजगोविंदम मध्ये म्हटलंय सत्संगत्वे निस्संगत्वम निस्संगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ती. तर ह्या सत्संगामुळे असंगत्व येणार आणि असंगत्व आल्यानंतर पुन्हा जी सक्ती किंवा आसक्ती येते ती परमेश्वराच्या ठिकाणी येते आणि तो म्हणजे प्रभू रामचंद्र. तर विश्वामित्रांच्यामुळे प्रभू रामचंद्रांचं आगमन इकडे झालं. असं जेव्हा होतं तेव्हा प्रत्येक जीवाचा उद्धार होतो. प्रत्येक जीव हा शिळेचं प्रतीक आहे, म्हणजे तमाचं प्रतीक आहे, तमोगुणाचं आधिक्य आहे प्रत्येकच जीवामध्ये. तर हा तमोगुणाचं निवारण होऊन त्याच्यात शुद्ध सत्वगुण निर्माण होण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आणि गुरु नंतर प्रत्यक्ष परमेश्वराची परब्रह्माची त्या ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ते परब्रह्म ज्ञान म्हणजे प्रभू रामचंद्रांची तिने बांधलेली पूजा आणि त्यांनी तिच्यावर केलेला अनुग्रह. तर हा एक त्याला अतिशय एक वेगळा दृष्टिकोन त्याच्यातनं मला असं वाटतं मिळतो. म्हणजे एकच गोष्ट असते परंतु आपण कसे वेगवेगळे चष्मे लावतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या रंग आपल्या त्याच्यामध्ये दिसतात, वेगवेगळे दृष्टिकोन त्याच्यामधनं दृग्गोचर होतात. आणि मग मुक्तानाम परमागती, ही मुक्त झाली मग तिला परमगती मिळाली. म्हणजे गौतमांनी तिचा पुन्हा स्वीकार केला आणि केवळ गौतमाने स्वीकार नाही केला तर ज्या समाजापासून त्यांनी तिला दूर ठेवलं होतं त्या समाजामध्ये तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली. तर हे सर्व होण्यासाठी अहल्येचं अज्ञान दूर होण्याची गरज होती आणि ती रामचंद्रांच्या दर्शनामुळे झाली. जेव्हा जीवाचं अज्ञान अशा प्रकारे दूर होतं, त्याचा तमोगुण दूर होतो, तेव्हा तो ब्रह्मरूप होतो. हा जो एक अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे तर त्याचं ह्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसतं. एक सामाजिक दृष्टिकोन, ह्याच्यात वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन जर आपण पाहिला तर टू अर्र इज ह्युमन असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं नाही का, की स्खलनशील आहे मनुष्य, हा स्खलनशील आहे. अपराध कोणाकडनं होत नाहीत,
कधी बुद्धिपूर्वक होतात, कधी अबुद्धिपूर्वक होतात. प्रज्ञापराध असेल तर त्याला मोठी प्रायश्चित्त घ्यावी लागतात. जर अबुद्धी पुरस्कृत असतील तर मग थोड्या प्रायश्चित्ताने, थोड्या तपाने तो शुद्ध होतो. म्हणजे पापाचरण केलेला मनुष्य सुद्धा शुद्ध होतो. तर प्रायश्चित्तानंतर शुद्धी होणं म्हणजे धर्मशास्त्रामध्ये हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, आता मी नुकतं एक 3 महिन्यापूर्वी ह्याच्यावरच बोलले होते, प्रायश्चित्त खंडावर, 4था खंड PV काण्यांच्या धर्मशास्त्रातला. तर मनुस्मृतीत असं म्हटलेलं आहे की ख्यापनेन अनुतापेन तपसा अध्ययनेन च तथा तथा त्वचा इव अहेहे तत्र अधर्मेण मुच्यते, तेना धर्मेण मुच्यते. तर अधर्म तुमच्याकडून झाला असेल, तुमच्याकडून पापाचरण झालेलं असेल, पण त्याच्यापासून मुक्ती नाहीये का? कुठचीही चूक ही परिमार्जनीय असू शकते. त्याला प्रायश्चित्ताने त्याचं निराकरण करता येणं शक्य असतं. आणि त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर ख्यापन, की माझ्या हातून चूक झाली असं सांगायचं. कन्फेशन, आपण बघतो कन्फेशन बॉक्स वगैरे नाही का, चर्चेस मध्ये सुद्धा कन्फेशन बॉक्सेस असतात. तर ख्यापनेन अनुतापेन म्हणजे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होणं. जसं शाकुंतलामध्ये दुष्यंत इतका पश्चाताप दग्ध झालेला आहे, फुल ऑफ रिमोर्स, आणि त्याला कशातच चैन पडत नाहीये आणि तो खूप स्वतःला आत्मक्लेश करून घेतो आहे. तपसा, प्रत्यक्ष तपश्चर्या करणं, जशी अहल्येनी तपश्चर्या केली, किंवा अध्ययनेनच, वेदाध्ययनाने सुद्धा. आणि हे पाप कसं दूर होतं? छान उपमा मनूने वापरलीये. वृथा लोक मनूचा धिक्कार करतात आणि मनुस्मृती जाळतात. मनूनी जे सांगितले त्याच्यातलं, जे जाळतात ते मनुस्मृती वाचत नाहीत ऑब्विसली, म्हणूनच ते जाळतात. तर ज्याप्रमाणे सर्प आपली त्वचा, आपली कातडी म्हणजे आपली कात टाकतो आणि नवीन धारण करतो, त्याप्रमाणे पापाचरण ज्याच्याकडून झालेलं आहे त्या व्यक्तीचं हे जणू काही पापाचरण झाल्यामुळे कलुषित, मलिन झालेलं असं जे हे शरीर आहे ते जणू काही शुद्ध होतं, तपाच्या अग्नीमध्ये तावून सुलाखून निघतं आणि एक नवीन जणू काही रूप त्या पापी माणसाला किंवा स्त्रीला मिळतं, असं त्याच्यात म्हटलेलं आहे. पुढे असंच आणखीनही त्याच्यामध्ये एक मात्र अट घातलेली आहे की जेव्हा मनुष्य माझ्या हातनं चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही, तर पुन्हा असं करणार नाही हे मात्र त्याच्याकडनं वदवून घ्यायला लागतं. नैव कुर्याम पुनरिती निवृत्त्या पूयते हि सहा. मग कृत्वा पापम अपि संतप्य तस्मात् पापात प्रमुच्यते. अट एकच, नैव कुर्याम पुनः इति. त्याच्यामुळे त्याला एक असं सामाजिक समाजशास्त्रीय दृष्टिकोन पण आहे. आणि हेच आपण जरा तौलनिक दृष्टिकोनात आपण पाहिलं तर पॅराडाईज लॉस्ट अँड पॅराडाईज रिगेन्ड, मिल्टनचं महाकाव्य, जे काही स्वर्गासारखं किंवा एक शुद्ध चारित्र्य आणि असं जे प्राप्त झालं होतं ते काही कारणाने गेलं, पण ते पुन्हा रिगेन असं नाहीये की जे गेलं ते कायमचं गेलं. तर गत वैभव पुन्हा मिळणं आणि गत प्रतिष्ठा पुन्हा मिळणं हे शक्य आहे. तर ही तजवीज आपल्या धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये, आपल्या स्मृतींमध्ये केलेली आहे. त्यामुळे ह्या कथेला मला वाटतं असे अनेक पैलू आहेत. विविधांगाने त्याचं आपल्याला अध्ययन करता येतं. तर तिकडे फक्त योजकस्तत्र दुर्लभा या न्यायाने ही व्याख्यान मला आयोजित केली आहे. तर आयोजकांचे विशेषतः रसायन आणि संस्कृत विभाग, आणि त्याच्यातही मला माधवीनी फोन करून मुख्य सांगितलं, म्हणून मी खरं त्या दृष्टीने मला हे वेगवेगळे पैलू अजून बघावे लागले. मी अहल्येवर मागेही बोलले, परंतु कंबाचं मला आता ह्या गेल्या 2 रविवारच्याच व्याख्यानामध्ये कळलेले. त्यामुळे नवीन नवीन माहिती दरवेळेला मलाही मिळते. तथा सरित सागराचा भागही मला नव्याने कळला. तर त्याच्यामुळे माझाही त्याच्यामध्ये थोडासा लाभ झालाय असं मला सांगावंसं वाटतं. तर आता आपण वळूया सीतेकडे. तर ही वीर्य शुल्क आहे सीता, असं बालकांडापासून वाल्मिकीने सांगितलेलं आहे. आणि तर त्या सीतेच्या वंदनाचा एक श्लोक तो रामायणात नाहीये,
तो कुठेतरी अन्यत्र माझ्या वाचनात आला होता, तो फक्त मी म्हणते आणि मग सीतेला सुरुवात करते. भूमेर दुहितरम विद्याम नमामि प्रकृतीम शिवाम पौलस्त्यैश्वर्य संहर्त्रीम भक्ताभीष्टाम सरस्वती. तिला अनेक विशेषणं दिलेली आहेत. भूमे हे दुहितरम तर माहितीच आहे आपल्याला, ती विद्यास्वरूप आहे, प्रकृती आहे प्रत्यक्ष, आणि राम हा शिवस्वरूप त्यामुळे पुरुष, आणि शिवाम पौलस्त्यैश्वर्य संहर्त्रीम पौलस्त्याच्या रावणाच्या सर्व एकछत्री त्याच्या ऐश्वर्याचा नाश करायला कारणीभूत ठरलेली अशी भक्तांवर अनुग्रह करणारी अशी ही प्रत्यक्ष सरस्वती जणू काही, तिला मी वंदन करतो करते. तर ही वीर्य शुल्क आहे असं बालकांडामध्ये वाल्मिकींनी सांगितलं. मुळात वीर्य शुल्क ह्या शब्दाचाच अर्थ इतका छान आहे ना, वाल्मिकींनी काही काही विशेषणं अशी इतकी छान वापरलेली आहेत. आपण ते कधी कधी काय घिसे पिटे शब्द वापरतो त्याप्रमाणे हा शब्द बघतो आणि त्याच्या खोलात जात नाही आपण कधी कधी. तर मुळातच ती वीर्य शुल्का अयोनिजा असं जनकाने म्हटलेलं आहे, आणि भूमीतनं मिळालेली आहे त्याला. हा सर्व कथाभाग आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे ती वीर्य शुल्क आहे. तिचा विवाह अशाच वीर योद्ध्याशी होणार आहे की जो परशुरामांचं जे शिवाचं धनुष्य जे परशुरामाला त्यांनी दिलं होतं, तर त्या धनुष्याला जो प्रत्यंचा चढवेल, म्हणजे अतिशय अवघड गोष्ट आहे, तर हे जो करेल त्यालाच सीता वरमाला घालेल असा पण तिच्या स्वयंवराचा केलेला आहे. तर त्याच्यामुळे तिचं वीर्य शुल्कत्व कसं आहे, किती पराकोटीचं आहे. मग अशा स्त्रीला आपण अबला म्हणायचं का, अशी मान खाली घालून बसली आहे असं चित्रण तिचं सर्वसाधारणपणे केलं जातं. तिच्या इतकी सशक्त, तिच्या इतकी सबला नारी कुठेही रामायणामध्ये आपल्याला दिसत नाही. आपण पाहूया पुढे पुढे कशी तिचं सबलत्व, ती सबलीकरणाचा आदर्श आहे, सत्याग्रही आहे, आणि ती अनेक प्रकारचे आदर्श आपल्या समोर ठेवते. मुळात बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा केली नाही का, त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी रामरक्षेची रचना केली. तर त्या रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम वगैरे वगैरे. तर सीता हीच शक्ती आहे. रामाची शक्ती कोण आहे, वरती आपण म्हणलं तसं प्रकृतीम शिवाम, ती त्या पुरुषाची प्रकृती आहे, त्याची शक्ती आहे. तर हे तिचं शक्ती स्वरूपत्व जे आहे ते आपल्याला निश्चित डोळ्याआड करून म्हणजे नजरेआड करून चालणार नाहीये. तिचं सतीत्व तर आहेच, पण शक्तित्व म्हणजे हे दोन पैलू, सतीत्व आणि शक्तित्व, ह्या दोन्हीकडनं जर आपण विचार केला तर पारडं कशाचं जड होतं ह्याचाही विचार आपण पुढे जाता जाता करूया. तर तिच्या जपणुकीमध्ये तिचं जे लालन पालन जनकांनी केलेलं आहे त्याच्यात तिच्या शक्तित्वाचं बीज आहे एक प्रकारे, असंच म्हणता येईल आपल्याला. कारण जेव्हा त्यांनी अवघड पण लावला तेव्हा एकही राजा ते धनुष्य उचलू शकला नाही. आणि म्हणजे हे राजे क्रुद्ध झाले अवतीभोवतीचे नाही का, आजूबाजूचे मिथिला नगरीच्या आसपासचे जे राजे, सर्वांना हिची लालसा आहे, परंतु त्यांना तो पण काही हे करता आलेला नाहीये, धनुष्य उचलता आलेलं नाहीये. तर ह्या सर्व क्रुद्ध राजांनी मिथिलेला वेढा घातलाय. बालकांडा 66व्या अध्यायात 17 ते 22 या श्लोकामध्ये वाल्मिकींनी स्वच्छ सांगितलेलं आहे की इतका वेढा घातलाय, जवळजवळ महिना झाला, परंतु राजा जनक त्यांना बदला नाही, कुठल्याही दबावाला बळी पडला नाही. म्हणजे मुळातच आयर्न मॅन, आणि म्हणून त्याची जी कन्या आहे ती तशीच इतकी दृढ निश्चयी अशा प्रकारची झाली. त्यामुळे वीर्य शुल्का जानकीला हे बाळकडूच मिळालेलं आहे. आणि हेच मला वाटतं कुठेतरी महाराष्ट्राच्या गीतांमध्ये, लोकगीतांमध्ये, विशेषतः स्त्रियांच्या गीतांमध्ये सरोजिनी बाबर आणि ह्या कोणत्या दुसऱ्या अजून एक आहेत, व्यवहार आहे कोणीतरी, त्यांचं पुस्तक मी वाचली होती, त्याची कुठेतरी येईल पुढे. तर शिवाचं धनुष्य सीताबाईनं केलं घोडं, रावण आला पुढं, देवाला पडलं कोडं. आता जर रावण आला पुढं आणि त्याने जर धनुष्य उचललं तर काय करायचं,
म्हणून देवाना पडलं कोड. तर शिवाचं धनुष्य सीताबाईंनी केलं घोडं. वाल्मिकीनी कुठेही म्हटलेलं नाहीये बरं का की सीताबाई घोडा करत होती त्याचा. सीतेने घोडा खेळलीये त्या धनुष्याशी असं वाल्मिकीनी म्हटलेलं नाहीये. पण वाल्मिकीनी तिला वीर्य शुल्का सांगितलेलं आहे. आणि जनक राजा कसा दृढ निश्चयी राहिला आणि त्यांनी अजिबात दबाव तंत्राला तो बळी पडलेला नाहीये. हल्ली आपण पाहतो दबाव तंत्राला सगळेच बळी पडतात, तर हा मात्र बळी पडलेला नाहीये. तर हे कुठेतरी आपल्या स्त्रियांनी, अशिक्षित स्त्रियांनी ते उचललंय तिचं शक्तित्व, आणि ते या स्वरूपात येत की सीताबाईंनी केलं घोडं, रावणाला पुढं, देवाना पुढलं कोड. तर ह्या सतीत्व आणि शक्तित्व पुन्हा ह्या दोन्हीचा मिलाफ आहे तिच्या ठिकाणी. आणि त्याच्यातला आता आपण शक्तित्व थोडस बाजूला ठेवूया, पुन्हा सतीत्वाकडे येऊ, कारण विवाह तिचा होतोय. आणि विवाहाच्या वेळेला पातिव्रत्याची कल्पना जनकानी मुलगी देताना तसंच सांगितलेलं आहे की छायेवानुगता सदा. हा शब्द जनक वापरतो. जेव्हा कन्यादान केलेलं आहे जनकानी, तेव्हा असा शब्द, असा श्लोक तिथे येतो 73व्या अध्यायात. प्रतीच्छचैनाम भद्रम ते पाणीम गृह्णीष्व पाणीना. पाणी ग्रहणाच्या वेळेला प्रतीच्छचैनाम पाणीम गृह्णीष्व पाणीना पतिव्रता महाभागा छायेवानुगता सदा. ही अत्यंत पतिव्रता आहे, महाभाग्यशालिनी आहे, आणि सावलीप्रमाणे ती तुझी साथ देणार आहे. तर हे तिचं सावली स्वरूप, छाया इव अनुगता सदा, हे तिचं सतीत्व आहे. ही पातिव्रत्याची तिची कसोटी आहे. आणि ह्याला मला वाटतं परंपरेने जास्त हे उचलून धरलेले, कारण काळाची गरज असते म्हणूनही उचलून धरलं असू शकेल. तर ह्याला जास्त प्राधान्य मिळालं, आणि म्हणून तिचं शक्तित्व थोडस कुठेतरी मागे हटलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे लोकमानसामध्ये किंवा ह्या चित्रीकरणामध्ये, वेगवेगळ्या सिरियल्समध्ये, सिनेमांमध्ये किंवा चित्रांमध्ये जी आपल्याला सीता भेटते, ती अशा प्रकारची सीता भेटते. पण तिचा निश्चय, तिची करारी बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी तिची, एकैव अशी जी व्यवसायात्मिका बुद्धी, एकेह कुरुनंदन, अगदी एकनिष्ठ आहे ती, आणि एकाच प्रकारने विचार करते. वनवासाला निघण्यापूर्वी जेव्हा रामचंद्र तिचा निरोप घ्यायला येतात, तेव्हा ती सांगते की नाही, इह प्रेत्यच नारीणाम पतिरेको गती सदा. हे वडिलांनी जे सांगितले, छाये वानुगता सदा, हे विवाहितेचं ब्रीद म्हणून मला पाळायचंय, आणि त्याप्रमाणे मी तुझ्या पाठीच येणारे. न पिता न माता न आत्मजो न बंधू न सखी जनः पतिरेको गती सदा. हे अयोध्या कांडामध्ये येतं. आणि मग ती म्हणते, अग्रतस्ते गमिष्यामी, मी केवळ तुझ्या मागे मागे नाही येणार आहे. पतिरेको गती सदा, मी वाट दाखवायला तुझ्या पुढे जाणार, आणि मृद्गंती कुशकंटकान, काट्या कुट्यांना तुडवत मी पुढे जाईन, आणि तू माझ्या पाठी. म्हणजे इतका निश्चय तिने केलेला आहे की मी केवळ तुझ्या पाठीमागे एक सावली बनून राहणार आहे असं नाही. कधी कधी सावली आपल्या पुढे येते आणि मोठी असते, आणि मनुष्य छोटा होतो. आणि दुसरं, सप्तपदीमध्ये सुद्धा शेवटची 3 पावलं जेव्हा स्त्री पुढे जाते आणि वर तिच्या मागे जातो, तर अग्रतस्ते गमिष्यामी. तर हा हिंदू संस्कार विधीमध्ये सुद्धा हा भाग येतो. आणि एवढं मात्र ती निक्षून सांगते रामाला, नाहम शक्या निवर्तयितुम का उद्यता. मी तत्पर आहे, माझा निश्चय झालेला आहे, माझं मन वळवणं आता ब्रह्मदेवालाही शक्य नाही, तुला तर नाहीच, कोणालाही शक्य नाही. नाहम शक्या निवर्तयितुम उद्यता, इतका माझा दृढ निश्चय झालेला आहे असं ती सांगते. आणि ह्याच्यासाठी ती अगदी अत्यंत विचारपूर्वक तर्कसंगत अशी मांडणी करते, आणि म्हणते की त्याला एक सांगते. अयोध्याकांडात 27व्या अध्यायात 8वा श्लोक आहे. ईर्ष्याम रोषम बहिष्कृत्य भुक्तशेषमिवोदकम नयमाम वीर विस्रब्ध. निशंकपणे हे रामा, मला तू घेऊन जा. नयमाम, बहिष्कृत्य, कशाचा तरी त्याग कर. काय त्याग? ईर्ष्या आणि रोष. असं तिने का सांगितलं असेल? ईर्ष्याम रोषमच बहिष्कृत्य. ईर्ष्या का वाटेल रामाला? एन्वी, पत्नीबद्दल जेलसी, असं का वाटेल?
की कशी बाबा ही स्त्री एक एक स्त्री असून ती कशी काय वनामध्ये राहील आणि ह्या संबंध वन्य पशूंच्या ह्याच्यामध्ये जी राजकन्या म्हणून वाढलेली आहे, राणी म्हणून इथं किंवा युवराज्ञी म्हणून, आता त्याचा युवराज म्हणून अभिषेक होणार आहे नाही का, तर ती युवराज्ञी होणार आहे. तर अशी ही राजवैभवात वाढलेली स्त्री ही राहते असं म्हणते, म्हणून जरा सूक्ष्म असूया तिच्याबद्दल, एवढा कसा हिचा दृढ निश्चय. आणि रोष का, रोषमपि परित्यज्य, की मी काहीतरी वेगळं करतेय जे समाजाला अपेक्षित नाहीये, मी तुझं ऐकणार नाहीये, तू मला कितीही परोपरीने सांगितलंस, विनवणी केलीस, तरी सुद्धा मी तुझं ऐकणार नाहीये, म्हणून तू रागावशील कदाचित माझ्यावर. तर आधीच तिने त्याची तजवीज करून ठेवली की तुला एक तर ईर्ष्या वाटू शकते माझ्या शक्तीबद्दल, माझ्या सामर्थ्याबद्दल, असूया वाटू शकते, शक्य वाटते आणि पुरुषांना नक्की वाटते. उगीच शेक्सपियर म्हणतो वुमन दाय नेम, जेलसी दाय नेम इज वुमन. खरं तर पुरुष जास्त जेलस असतात असं. आणि रोषम हे तर निश्चितच आहे नाही का, की त्याला राग येणं स्वाभाविक आहे. मी इतकं हिला परोपरीने सांगतोय, तिच्या भल्यासाठी सांगतोय, ती ऐकत नाहीये म्हणजे काय, रागवू नकोस माझ्यावर म्हणून तिने आधीच सांगितलं ईर्ष्याम रोषम बहिष्कृत्य. आणि एक छान दृष्टांत दिलाय तिकडे. म्हणजे कालिदास जेव्हा वाल्मिकींना आपला आदर्श मानतो, तर का आदर्श मानतो, छोट्या छोट्या 2-3 शब्दामध्ये असा दृष्टांत येतो की व्हॉल्युम्स ऑफ मिनिंग, कितीतरी अर्थ छटा त्याच्यामध्ये येऊ शकतात. भुक्तशेषमिवोदकम, भुक्तशेषमिवोदकम नयमाम वीर. भुक्तशेषमिवोदकम म्हणजे काय, उदकम, उदकम इव, पाण्यासारखं. पाणी कसं, भुक्तशेषम, प्यायलेलं आहे आणि थोडं शिल्लक ठेवलेलं आहे. प्रवासाला जेव्हा आपण जातो, लांबचा प्रवास आहे आणि आता स्टेशनवर आपण पूर्वी आपले हे भरायचो कमंडलू नाही का, म्हणजे फिरकीचा तांब्या भरायचो. पण आता दुसरं स्टेशन जर 3 तासांनी येणार आहे, त्या फिरकीच्या तांब्यामधलं पाणी आता थोडंसंच राहिलेलं आहे, तर ते आपण थोडं जपून ठेवतो, लगेच पिऊन टाकत नाही. कारण पुढच्या प्रवासाला जर गरज लागली तर थोडंसं असावं. जसं आपल्या घरामध्ये आपल्या सासूबाई, आपल्या आजी वगैरे कोणी असतील तर त्या सांगत असतील, मोठ्या डब्यातलं छोट्या डब्यात जेव्हा तुम्ही काढता तेव्हा मोठा डबा पूर्ण रिकामा करायचा नसतो. माझ्या सासूबाई सांगायच्या, मोठ्या डब्यातली साखर छोट्या नेहमीच्या चहा साखरेच्या डब्यात काढायची साखर, तर थोडी चमचाभर ठेवायची त्याच्यामध्ये. समजा तुम्ही आणायला विसरलात तर मोठ्या डब्यात 1 कप चहा होईल एवढी तरी साखर राहिली पाहिजे. गृहस्थ धर्म येतो. तर हे भुक्तशेष विबोधकम. प्रवास करताना विशेषतः जिथं पाण्याची टंचाई आहे अशा ठिकाणी जाताना तुम्हाला पाणी सतत लागेल आणि आहे ते पाणी सगळं संपवलं आणि मग नंतर कोरड्या ठणठणीत काहीच नाही, पुढे एवढ्यात पाणी मिळणार नाहीये असं व्हायला नको. तर मी तुला पाण्यासारखी तुझी साथ देईन. पाण्याला जीवन म्हणतात नाही का मंडळी. तर सीता आहे, रामचंद्राचं जीवन आहे, ते केवळ पाणी नाहीये, अख्खं जीवन आहे, त्याची शक्ती आहे, त्याची प्रकृती आहे. आणि ज्याप्रमाणे हे जीवन त्याला साथ देईल त्याप्रमाणे जसं उरलं सुरलं थोडंसं पाणी 1 घोट मिळाला तरी आपल्याला बरं वाटतं. जेव्हा शुष्क होतात ओठ तेव्हा जेव्हा तू शुष्क होशील, जेव्हा तुला काही अवसन्न होशील, अवसाद निर्माण होईल, मनोमालिन्य येईल, तेव्हा मी पाण्यासारखी तुला मदत करेन. तुझा धीर वाढवीन, तुझा उत्साह वाढवीन, तुझा क्षात्र धर्म, तुझं तेज वाढवण्याचं काम मी करीन. अशा अनेक छटा त्या भुक्तशेषम विबोधकम. आणि त्याच्यामुळे फील फ्री, मी तुझ्या बरोबर येणार आहे. तू फक्त ईर्ष्येचा त्याग कर, रोषाचा त्याग कर आणि माझ्यामध्ये एवढी निश्चितपणे क्षमता आहे की मी तुझं सांत्वन करू शकते वेळ प्रसंगी, हे तिला सांगायचं. परत तिचा आत्मविश्वास किती जबरदस्त आहे पहा. ती म्हणते की माझ्या माता पित्यांनी आणि माझ्या, आता वेगवेगळी कारणं सांगते, त्याच्यामध्ये ती असं सांगते की अनुशिष्टास, मी मला सांगितलंय माझ्या आई वडिलांनी, माझ्या गुरूंनी की कसं वागावं, लग्न झाल्यानंतर कसं वागावं. प्रत्येक आई मुलीला सांगते नाही का, सासरी गेल्यानंतर असं करू नको, तसं करू नको, टॅबू जास्त असतात. आणि कसं वागावं हेही सांगितलं जातं. शकुंतलेला पण उपदेश देताना
कण्वानीही उपदेश केलेला आहे नाही का, शुश्रूषस्व गुरून इत्यादी. त्याच्यामुळे आता तू मला आणखीन सांगायची गरज नाहीये. नास्मी संप्रती वक्तव्य वर्तितव्यम यथामया, खडे बोल सुनारे है. सीता रामाला असं स्पष्टपणे सांगतेय की मी कसं वागायचं हे आता तू मला सांगण्याची आवश्यकता नाहीये, कळलं ना. मला माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे, गुरूंनी सांगितलेलं आहे, आणि मला कळतं मी कसं वागायचं ते. त्याच्यामुळे नास्मी संप्रती वक्तव्य वर्तितव्यम यथामया. त्यामुळे राजप्रासादात असो किंवा पर्णकुटीत असो, एकाच भावनेनी मी तुझ्या सोबत राहू शकते, तुला साथ देऊ शकते. तर त्यामुळे तुला काही काळजी करण्याचं कारणच नाहीये. आणि तुला माझी काळजी वाटते, मला अगदी मान्य आहे की कोमलांगी राजकन्या सीता हिचं कसं काय होईल वनामध्ये, असं तुला भय वाटतंय ना रामा. अरे पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुझ्यासारखा संरक्षक जर माझ्या बरोबर आहे तर मला भय कशाचं. म्हणजे रामाचा स्वतःवर नाही इतका सीतेचा रामावर विश्वास आहे, तर तुझ्यासारखा संरक्षक असताना हे कसं इमोशनल ब्लॅकमेलिंग एक प्रकारे, असंही ती सांगते. आणि मग म्हणते आता माझा निर्णय झालेला आहे, नाहम निवर्तयितुम शक्या उद्यता, कारण मी उद्यत झालेली. माझ्या भोजनाची काळजी तुला राहून उरलं सुरलं काय, आता काय करणार, की बाबा हिला भोजन कसं मिळणार, राजप्रासादात जायचं, सख्या आहेत, एवढे जण आहेत, आणि सासवा आहेत मातेसारखी काळजी घेणाऱ्या, त्यामुळे सगळे लाड करतायत. वनात काय मिळणार, काही हरकत नाहीये, कंदमुळं खाऊन राहील. तू जे खाशील फळं, लक्ष्मण जे आणेल ते कंदमुळं शिजवून खाईन, फळं खाऊन राहील. तर त्याची आवश्यकता नाहीये, माझ्या आहाराची चिंता करायची आवश्यकता नाही. परत दुसरं काय आहे, आतापर्यंत मी राजवाड्यात वाढले, राजवाड्या बाहेरचं जग, सृष्टी कशी असते पाहिलंच नाहीये मी. तर मला तुझ्या बरोबर हे मुक्त सौंदर्य विखुरलेलं सर्वत्र, हजार हस्तानी उधळते सृष्टी, हे कधी मी पाहणार, राजप्रासादात राहून हे पाहणं शक्य नाहीये. त्यामुळे निर्भीता द्रष्टुमिच्छामी, तुझ्या सोबत असताना तू माझं संरक्षण करशील आणि मी मुक्तपणे हे सर्व सृष्टी सौंदर्य पाहणार आहे, त्याची मला इच्छा आहे. आणखीन सांगते, मी तुझ्यावर भार होणार नाही. नातो मया ते गुरुता भविष्यती, तुझ्यावर ओझ म्हणून मी तुझ्यावर मला स्वतःला लागत नाहीये. मी माझी स्वतःची काळजी घेईन, प्रसंगी तू माझं संरक्षण करशीलच ह्याची मला खात्री आहेच, पण मी तुझ्यावर भार बनून राहणार नाही. न गुरुता भविष्यती. आणखीनही पुढे बरंच तिचे सगळे त्या अयोध्या कांडामध्ये 27, 28, 29, 30 असे जे ह्या अध्यायामध्ये इतकी तार्किक मांडणी केलेली आहे, इतकी मुद्देसूद बोलते सीता की ज्याचं नाव ते. म्हणजे ह्याच्यातलं वकिलांसाठी अनेक मुद्दे ह्याच्यात आपल्याला मिळतील. म्हणजे वकिलांनी कसे स्टेप बाय स्टेप पुढे जावं, कसे मुद्दे आपले मांडावेत, आजच्या स्त्रियांना अनेक मुद्दे ह्याच्यामध्ये मिळू शकतात. तर वन्य पशूंचं भय जेव्हा राम दाखवतो तेव्हा ती म्हणते की समान सुख दुःखिनी असं सांगितलंय ना, आपलं लग्न झालं तेव्हाच आपलं ठरलंय की नाही, समान सुख दुःखिनी वाल्मिकीनी शब्द वापरलेला आहे. त्यामुळे तुला जर दुःख झालं तर ते दुःखाचा वाटा मला पण आहे. एक वाल्मिकीचीच वाल्या कोळ्याची बायको सांगते की माझा तुझ्या पापामध्ये वाटा नाहीये, पण स्त्रीचा पतीच्या सुखदुःखात वाटा आहे असं ही स्त्री सांगते, आणि म्हणून त्याला गप्प करते, मी समान सुख दुःखिनी आहे. आणि मग तरी तो ऐकत नाही, सारखा मागे लागतो, नाही तू राहा, तू इथे भरतच तुझी काळजी घेईल आणि असं तसं. मग ती धिक्कार करायलाही मागे पुढे पाहत नाही, त्याचा धिक्कार करते. त्याला म्हणते स्त्रियम पुरुष विग्रहम, पुरुषाच्या रूपामध्ये मी ते स्त्री पाहतीये, हा कसला पुरुष, इतका लेचापेचा, इतका घाबरट, इतका कसा तू मवाळ, म्हणे क्षात्रतेज कुठे गेलं तुझं, म्हणून स्त्रियम पुरुष विग्रहम. आणि रामाने जेव्हा तिला सांगितलं की तू भरताकडे राहा इथे, आणि भरत तुझी चांगली काळजी घेईल, कौसल्या माता तुझी काळजी घेईल, असं कसं म्हणे, मी तुझी आहे ना. अशी आपली वस्तू दुसऱ्याला देऊन टाकतात का सहज. शैलू शैव माम राम परेभ्यो दातुमिच्छसी. शैलूष म्हणजे नट. या नाटकामध्ये माझी नायिका ही आहे, दुसऱ्या नाटकामध्ये मी
दुसरीच नायिका घेतो, हिला दुसऱ्याला देऊन टाकतो. हे काय नाटक चाललंय का आपलं? मी तुझी स्त्री आहे, तुझी पत्नी आहे, अनंत काळासाठी आहे. त्यामुळे आज मी तुझ्या बरोबर आहे आणि उद्या मी तुझ्या बरोबर असणार नाही. त्या नटासारखं वागू नकोस तू. शैलू शैव माम राम. आता ह्याच्यात अजून एक असा मुद्दा येतो की बाबा म्हणजे रामायणाच्या काळामध्ये शैलूष किंवा भिक्षू नटसूत्र यो हो नाटक होत होती का? नट शैलूष शब्द वापरलेला आहे. कुशीलव, कुश आणि लव, कुशीलव शब्द नटांसाठी वापरला जातो. ते शब्द आपल्याला येतात. त्यामुळे ह्याच्यात असूनही असे थोडेसे काय सांस्कृतिक मुद्दे पण आपल्याला ह्याच्यामध्ये सापडतात. एवढं सगळं करून त्याच्यानंतर ती दाखला देते. उदाहरण द्यावं लागतं ना, इलस्ट्रेशन, नाही का? आपण आपल्या बाजूनी खूप मुद्दे मांडतो आणि मग एखादा नाणावलेला वकील, नाही का, नामवंत वकील एव्हिडन्सेस देतो, दाखले देतो. पहा, पूर्वी प्रेसिडेन्सीस, आधी काय झालं होतं, हे असं असं झालं होतं, तेव्हा काय परिस्थिती होती, तेव्हा असं झालं, त्यामुळे आताही असं व्हायला पाहिजे. अशामुळे प्रसंगनिष्ठ असे काहीतरी वस्तुनिष्ठ असे दाखले दिले जातात. तर ती दाखला देते. कुणाचा दाखला देते? सावित्रीचा दाखला देते. सावित्रीमिव मां विद्धी त्वम आत्मवशवर्तिनी. आता सावित्रीची कथा आपण महाभारतामध्ये वाचतो, बरोबर? मग रामायणामध्ये सावित्रीचा हा उल्लेख कुठून आला? सावित्रीची कथा खूप जुनी आहे. महाभारतामध्ये सावित्री उपाख्यान म्हणून नव्याने आपल्याला ते येतं आपल्या समोर. परंतु सावित्रीची कथा ही जुनी आहे आणि म्हणून ती त्याला सावित्रीचा दाखला देते. सावित्रीमिव मां विद्धी त्वम आत्मवशवर्तिनी. त्यामुळे आत्मवश, स्वतःच्या वशामध्ये मी आहे. मी तुझ्यावर अवलंबून नाहीये. तुझ्या इच्छेने मी जाणार आहे असं तू समजू नकोस. माझ्या इच्छेला मोल आहे. माझ्या स्वातंत्र्याला, स्वतंत्र, माझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि त्याचं मोल मी जाणते, तसं मला वागायचं आहे. इतका ह्याच्यापेक्षा स्त्री सबलीकरण किंवा स्त्री सशक्तीकरण हे अजून काही असू शकतं का मला माहिती नाही. आणि मग ती थोडस त्याला काव्यात्म भाषेत सांगते बरं का. म्हणजे वाल्मिकीनी सुद्धा सीतेच्या तोंडात इतके वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी रोखठोक मुद्दे दिले आहेत. त्याचा धिक्कार केलेला आहे. त्याला दूषणं दिली आहेत. उपरोधात्मक उपहासाने त्याला शैलूष आणि पुरुष विग्रह वगैरे असं म्हटलेलं आहे. आणि थोडं ती काव्यात्म भाषेत बोलते की तू आणि मी एकत्र असू, ह्या राजप्रासादापासून, ह्या कोलाहलापासून दूर तिकडे गेलो ना रामा, की वाटेतले तीक्ष्ण काटे कुठे पण मला कापसासारखे वाटते. तुलासारखे गर्भरेशमी असा मऊसूत सावरीचा कापूस, त्याच्यावर पाऊल पडलं की कसं छान वाटतं. ते काटे मला पावलासारखं त्या ह्याच्यासारखेच वाटतील, कापसासारखे वाटतील शालमुलीच्या. नंतर वावटळीने उडालेली धूळ आणि सबंध अंगावर माझ्या ती धूळ बसेल, ती मला चंदन रजाप्रमाणे चंदनाप्रमाणे भासेल. आणि जे काही गवताची शय्या त्याच्यावर आपण झोपणार आहोत ना, ती गवताची शय्या आपलं पाऊल बुडेल एवढं असा मऊ गालिचा असावा ना, तसं वाटेल मला. म्हणजे तृणशय्या पण मला अशी छान गालिच्या सारखी वाटेल. तर तुझ्या समवेत असताना वनच माझा प्रासाद होईल. असे काव्यात्म, अत्यंत काय म्हणूया त्याला, रोमॅन्टिक अशा भाषेत पण ती त्याला सांगते. तर हे जे तिचे 10 निकषांवर हे मुद्दे मांडलेले आहेत की हे 10 मुद्दे कसे असू शकतात. तर पारंपरिक पातिव्रत्याचा निकष म्हणून ती आधी काही सांगते, नाही का. छाये वानुगता सदा, तर त्याला अनुसरून जनकाने सांगितलेलं आहे, त्याला अनुसरून ती काही मुद्दे सांगते. नंतर पालकांची शिकवण आहे मला, नाही का, असं ती सांगते. अनुशिष्टास्मी मात्रा पित्रा गुरुणा असं सांगते. मग जन्माच्या वेळेला तिच्या वनवासाचं भाकीत केलेलं आहे ते सांगते. मग समान सुख दुःखिनी आहे, सहधर्मचारिणी आहे ही आठवण करून देते त्याला. त्याचं पौरुष जागृत करण्यासाठी त्याची निर्भत्सना करते. शैलूष म्हणते त्याला, हे म्हणते स्त्रियम पुरुष विग्रह म्हणते. योग्य समयी सावित्रीचा दाखला देते. दाखला दिल्याशिवाय काही
त्याच्यानंतर शारीरिक नाही केवळ, तर माझी मानसिक तयारी कशी आहे ते सांगते, आणि ते अत्यंत काव्यात्मक भाषेत ती सांगते मानसिक तयारी तिची कशी आहे ते. त्याच्यानंतर गुरुतान भविष्यती, तुझ्यावर मी भार होणार नाही ह्याची हमी देते. मग तुझ्याशिवाय राजवाड्यात राहण्यापेक्षा मी मरण पत्करीन अशी धमकी देते. हा 9वा मुद्दा आहे. तुझ्याशिवाय राजवाड्यात राहण्यापेक्षा एकटीने मला मरण आलं तरी चालेल अशी धमकी देते. आणि शेवटी अखेरचं ब्रह्मास्त्र स्त्रियांचं अश्रुपात. अखेरचं अस्त्र म्हणजे अश्रुपात करते. चिरसन्नियतम बाष्पम मुमोच अग्निम इव अरणिही. पुन्हा सुंदर उपमा देतात वाल्मिकी. अग्निमिवारणिही 30व्या अध्यायात येतं अयोध्याकांडाच्या. चिरसन्नियतम बाष्पम मुमोच अग्निम इव अरणिही. ज्याप्रमाणे अरणीमध्ये अग्नी मुळातच असतो, तो फक्त बाहेर यावा लागतो घर्षण नाही का. तसं अश्रुपिंड स्त्रियांची भरलेलीच असतात, कायम भरलेलीच असतात. जरास एक त्याला काहीतरी ट्रिगर करावं लागतं की अश्रुपात व्हायला लागतं. जसं नळाला, नळ आपण बंद करतो आणि नळाला एखादा थेंब असा चिकटलेला असतो, ओठंगून राहिलेला असतो. जरास एक हलकं बोट लावलं की अलगद आपल्या बोटावर येतं. काहीतरी हळूच काहीतरी त्याला द्यावं लागतं, करावं लागतं. तसं आहे. तर अग्निम इव अरणिही असे हे 10 मुद्द्यांमध्ये तिने जो एक तर्कसंगत मुद्देसूद मांडणी केलेली आहे की का मी वनवासात तुझ्या बरोबर येणार आहे. तर त्याचं आपण हे काय म्हणावं, त्याचं क्लासिफिकेशन या 10 वेगवेगळ्या निकषांमध्ये करू शकतो असं मला वाटतं. दुसरं, आता हे ती म्हणत नाहीये, परंतु स्त्री तिची शक्ती स्वरूपत्व जे तिचं आहे ते किती श्रेष्ठ आहे हे सांगताना तिच्याबद्दल इतर लोक काय म्हणतात सीतेबद्दल तेही बघणं आवश्यक आहे. तर सीतेमध्ये नेतृत्व गुण आहेत का सीता केवळ सावलीसारखी रामाच्या मागे जातीये अशीच सर्वांची धारणा आहे. जनमानसातलं तिचं स्थान काय आहे, राजमहालामध्ये राजपुरोहितांचं तिच्याबद्दलचं काय म्हणणं आहे. तर वसिष्ठ 37व्या अध्यायात श्लोक येतात 2. वसिष्ठांचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते दशरथाला सांगत असतात की राम एकटा जाईल वनवासाला, आणि रामालाही ते सांगतात की तू एकटा वनवासाला जा, सीता इथंच राहील. कशी, केवळ भरताच्या आधिपत्याखाली ती एक आश्रित म्हणून राहणार नाही, ती राज्यकर्त्री होऊ शकते. अनुष्ठास्यति रामस्य सीता प्रकृतमासनम. रामस्य प्रकृतम आसनम, रामासाठी निर्धारित केलेलं हे जे राजसिंहासन आहे, सीता अनुष्ठास्यती, ही सीता त्याच्यावर बसेल आणि ती ते सांभाळेल. आणि त्याच्यासाठी कारण सांगतायत, 2 कारणं सांगितली. एक तर जे परंपरेने आलेलं आहे, आत्मा हि दारा सर्वेषां दार संग्रह वर्तिता. जे विवाहित पुरुष आहेत त्यांच्या बाबतीत त्यांची पत्नी हे त्यांचं स्वरूप आहे जणू काही. त्यामुळे आत्मा हि दारा सर्वेषां दार संग्रह वर्तिना असं एक कारण सांगतात. आणि दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण की तिच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत, तिच्यामध्ये राज्यकर्त्रीचे गुण आहेत. हे सांगताना ते म्हणतात आत्मेयमिति रामस्य पालयिष्यति मेदिनी. ही पृथ्वीचा प्रतिपाळ करेल, ही राज्य चांगल्या प्रकारे करेल, हा विश्वास त्यांना आहे. ते एक अतिशय मला वाटतं सीतेच्या शक्ती स्वरूपाचं एक काय म्हणू एन्डॉर्समेंट, अनुमोदन राजपुरोहित वसिष्ठ हे करतात. जी मुळात कणखर व्यक्ती असते, शरीराने नव्हे, शरीराने ती नाजूक असेल, लावण्यवती स्त्री आहे, नाजूक असू शकेल, परंतु नाजूक स्त्रिया कणखर मनाच्या नसतात असं कोणी सांगितलंय. त्यामुळे ती कणखर मनाची आहे, तिचा आशावाद अत्यंत दुर्दम्य आहे. संपूर्ण रामायणामध्ये एकही शब्द निराशेचा तिच्या तोंडून येताना आपल्याला दिसत नाही. 14 वर्षांचा काळ हा एवढा प्रदीर्घ काळ आहे, तरी सुद्धा म्हणजे हे माहीत आहे 14 वर्ष बाहेर राहायचंय, तरी सुद्धा जेव्हा नुकतीच बाहेर निघालेत अयोध्येतनं, गंगा तरणाचा उल्लेख आहे आणि गुहराजा त्यांना घेऊन जातोय गंगा पार करताना,
तेव्हा गंगा पार करताना ती विश्वासाने गंगेला वचन देते की वनवासानंतर मी पुन्हा जेव्हा इथं येईन, कल्पना करूया आपण, आपल्याला उद्याचा भरोसा देता येत नाही, म्हणजे आत्ताचं आयुष्य चंचल आहे किंवा फार अविनश्वर झालं आहे म्हणून नव्हे, परंतु सर्वसाधारणपणे एक अस्थायी स्वरूप आपल्याला वेढून राहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपण सतत त्या ओझ्याखाली असतो. तसं नाहीये सीतेचं. आणि म्हणून ती म्हणते की 14 वर्षानंतर परत येऊ तेव्हा गंगे तुझ्या तीरावरील देवालय पाहायला मी येईन आणि तुझ्या तीरावरील देवस्थानांमध्ये पूजा अर्चा करायला मी येईन. 52व्या अध्यायात अयोध्याकांडामध्ये हा कथाभाग येतो. 14 वर्षाणी समग्राणी उष्य कानने, उष्य आर्षरूप, भ्रात्रासह मया चैव पुन्हा प्रत्यागमिष्यती, रामचंद्र नक्की परत येईल माझ्या सकट आणि त्यांच्या बंधू सकट. यमुना पार करतानाही ती असंच वचन देते. त्यामुळे हा तिचा आशावाद हे मला वाटतं अत्यंत कणखरपणाचं, तिच्या मनाच्या कणखरपणाचं प्रतीक आहे. आणि रामाला ती वेळोवेळी काही उपदेशही करते, म्हणजे समान सुख दुःख भागिनी आहे ती. त्याच्यामुळे कुठे चुकत असेल पुरुष तर त्याला सांगणं हेही तिचं कर्तव्य आहे. तर किष्किंधा कांडामध्ये एक उल्लेख असा येतो की किष्किंधा कांडात 9व्या-10व्या अध्यायामध्ये की नाहक शिकारीपासून ती रामाला परावृत्त करते आणि ती सांगते की पशूंना सुद्धा जगण्याचा समान हक्क आहे. परमेश्वराने आपल्या सर्वांना जसं निर्माण केलेलं आहे तसं पशूंना पण त्यांनीच निर्माण केलेलं आहे. तर केवळ राजा हा मृगया करतो किंवा राजाला मृगया करण्याचा एक काय म्हणावा परवाना मिळालेला आहे आणि सर्व राजे मृगया करतात. मृगयेची अनेक चांगली वर्णनं दंडीच्या दशकुमार चरितामध्ये, शाकुंतलामध्ये वगैरे आपल्याला दिसतात की मृगया का करावी राजे लोकांनी. पण वृथा म्हणजे पर्पजलेस, काही कारण नसताना निष्कारण पशूंना मारू नये अशा प्रकारे ती त्याला सांगते. आणि तेव्हा ती सांगते की 3 प्रकारची व्यसनं पुरुषांना सर्वसाधारणपणे असतात. पुरुषांना म्हणजे स्त्रियांना पण, ह्युमन बिंग्स म्हणजे मनुष्य प्राण्याला 3 प्रकारची व्यसनं असू शकतात. एक तर मिथ्या बोलणं, मिथ्या वाक्य, परस्त्री गमन हे पुरुषांनाच, आणि विना वैरमच रौद्रता, कारण नसताना रौद्र की माझ्यात पराक्रम आहे, माझ्यात सामर्थ्य आहे म्हणून मी शिकार करतो, तर असं करू नये अशा प्रकारचे उपदेशाचे डोस म्हणूया आपण ती रामाला देत असते. म्हणजे उपदेशही करायला ती मागे पुढे पाहत नाही. तर निरपराध्यांच्या रक्षणासाठी निश्चितपणे हाती शस्त्र धरावं, वृथा वीर्य प्रदर्शनासाठी मात्र नव्हे असं ती त्याला अगदी निक्षून बजावून सांगते. आणि त्याच्यातच पुढे असं ती सांगते की क्षमा आणि सहिष्णुता हे सामर्थ्यशाली पुरुषांची अस्त्र आहेत. क्षमा हे सामर्थ्यशील पुरुषाचं अस्त्र आहे. आणि ह्याच निकषावर युधिष्ठिराची भलामण अनेक जण करतात. तर त्याच्यामुळे क्षमा आणि सहिष्णुता ह्या 2 गोष्टींची ती भलामण करते. सुंदरकांडामध्ये हनुमान जेव्हा सीतेला त्रास देणाऱ्या राक्षसींना मी आता मारून टाकतो असं म्हणतो की तुला ह्याने अनेक प्रकारे त्रास दिलेला आहे, छळ केलेला आहे तुझा, आणि तुला मानसिक खूप तुझ्यावर दबाव आणलेला आहे, तर ह्यांना मी मारतो. तर तेव्हाही ती त्याला म्हणते की त्यांनी केवळ त्यांचं कर्तव्य पालन केलेले, त्यांनी रावणाची आज्ञा पाळायची, त्यांचा राजा, आणि म्हणून केवळ केलेलं आहे. माझा छळ करणं ही काही त्यांची वैयक्तिक इच्छा असणार नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी केवळ कर्तव्य पालन केले, तर त्यांना तू माफ कर, त्यांना क्षमा कर. अशा प्रकारे जो खरा शक्तिमान असतो तोच क्षमा करू शकतो. एखाद्या ज्याच्याकडे सामर्थ्य नाहीये आणि जो पौरुषहीन आहे त्यांनी म्हणावं जा तुला क्षमा केली, त्या क्षमेला काही अर्थच नाही ना. जो सामर्थ्यशाली आहे, जो शासन करू शकतो पण करत नाही, तो क्षमाशील आहे असं आपण म्हणू शकतो. ज्याला अधिकारच नाहीये, ज्याच्यात क्षमताच नाहीये, त्यांनी म्हणणं जा तुला सोडून दिलं, क्षमा केली, तर त्याला आपण हसतो नाही का, त्याचा उपहास करतो. तर युद्धकांडामध्ये सुद्धा ते हनुमंताला ते सांगते. तर हा भाग पाहण्यासारखा आहे. त्याच्यानंतर तिचा दृढ निश्चय पाहताना सुरुवातीला आपण अयोध्याकांडात पाहिलं
नंतर जेव्हा रावण तिला पुष्कळ परोपरीने विनवण्या करतो, वश करून घेण्यासाठी तिला कधी धमकावतो, कधी काही गोड बोलतो आणि पुष्कळ प्रलोभन दाखवतो, विविध प्रकार तो करतो. ती अजिबात बधत नाही त्याला आणि कुठेही तिच्या मनामध्ये संशय नाही. नो टू माइंड्स असं जे म्हणतात ना, नो टू माइंड्स कधीच नाही. म्हणजे वनवासाला निघाली, परत येईन का नाही शंका आहे का? अजिबात नाही. 14 वर्षानंतर निश्चितपणे परत येणार आहे. रावण जेव्हा तिला प्रलोभन दाखवतो, निश्चित शंकेला काही अवसरच नाहीये, वावच नाहीये. निश्चितपणे श्रीराम येणार आणि मला इथून सोडवून घेऊन जाणार आणि तुझा नाश करणार. त्यामुळे कुठेही दोलायमानता नाही. सामान्य माणूस हा दोलायमान अवस्थेमध्ये असतो. निश्चयी मनुष्य कधीही मनाची चलबिचल होऊ देत नाही. तर सीता ही तशी निश्चयी आहे. रावणाने 12 महिन्याचा काळ तिला दिला अरण्यकांडामध्ये आणि मग नंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये केवळ 1 महिन्याचा काळ तो देतो ना. 1 महिन्यात सुंदरकांडामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा की अरण्यकांडात 12 महिन्याचा काळ दिलाय, वर्षभराचा काळ दिलाय. पण सुंदरकांडात जेव्हा येतो तेव्हा तो 1 महिन्याचा काळ देतो आणि म्हणतो की जर 1 महिन्यात तू नाही बदलीस तर मी तुझी खंडोळी 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 करीन आणि शिजवून खाईन वगैरे. असं सगळं तिला खूप, म्हणजे त्या भयाने तरी ती हो म्हणेल, बदलेल वगैरे असं. तर हा तिचा एक निश्चयी स्वभाव. दुसरं एक, हनुमंत जेव्हा तिला घेऊन जाण्याची तयारी दर्शवतो नाही का, लंका दहन वगैरे होतं, पुन्हा तो मातेला भेटायला येतो आणि म्हणतो, ते सुंदरकांडामध्ये 37व्या अध्यायामध्ये आहे की मी तुला पाठीवर घेऊन जातो, जसा मी आलो तसा मी तुला घेऊन जाईन ना, त्याच्यात काही विशेष कठीण नाहीये. तर ती तयार नाही होत त्याला. त्यासाठी पण कारण देते प्रत्येक गोष्ट. म्हणजे मला असं वाटतं शी इज नो लेस दॅन अन ऍडव्होकेट. इतके मुद्दे सूत ती मांडणी करते, सर्व मुद्दे सांगते, प्रत्येक गोष्टीला कारण मीमांसा आहे तिच्याकडे. उगीच माझ्या मनाला वाटलं इंट्युशननी सांगितलंय काहीतरी असं ती सांगत नाही, कारण देते. कारण काय काय देते ती? कपित्व. एक तर तू कपी आहेस ना, तुझ्या बरोबर मी कशी काय येणार, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. परत तिच्या समोर जेव्हा तो येतो तेव्हा तो सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा आणि भीम रूप धरी असुर संहारे, असं त्याचं वर्णन गोस्वामींनी केलेलं आहे. सूक्ष्म रूप धरी, तो सूक्ष्म रूपामध्ये येतो. ती म्हणते तू एवढूसा, तू काय मला घेऊन जाणार रे तुझ्या पाठीवर. त्याचं अल्पशरीरत्व हा एक ती त्याचा दोष म्हणून दाखवते. नंतर म्हणेल तुझ्या पाठीवरून येताना मी समुद्रात पडले तर? नको बाबा, समुद्रात पडायची भीती. समुद्रात पडलं तर काय होईल? मगरींचं भक्ष्य होईन मी. ते एक अजून सांगते की नाही मला मगरींचं भक्ष्य व्हायचं नाहीये. आणखीन काय बाबा, तू मला पाडणार नाहीस, तू मला व्यवस्थित सांभाळून घेऊन जाशील, पण तुझा वेग केवढा, मनोजवम मार्थ तुल्य वेगम, नाही का? तुझ्या वेगाने मी मूर्छित झाले तर मीच पडीन ना, तू नाही मला पाडणार. पण मीच मूर्छित होऊन पडले तर? अशी ती अनेक कारणं देते. आणि शेवटी ती म्हणते की बाबा रे, 2 कारणानंतरची जी देते ती अतिशय महत्वाची कारण आहेत. आणि तेव्हा ती म्हणते कामम त्वमपि पर्याप्तः निहंतुम सर्व राक्षसांना. मला मान्य आहे की आता तुझे लंका दहन केलंस, एक विभीषणाचं त्रिजटेचं घर सोडून सर्व घरं जाळलीस, रावणाचा प्रासादही जाळलास काही अंशी, तर तू सर्वांना मारू शकतोस, त्याच्याबद्दल काही शंकेला वावू नये. पण तू जर सगळं हे केलंस आणि मला घेऊन गेलास नाही इकडनं, तर काय होईल? राघवस्य यशः हि येत. माझ्या रामाच्या यशाला कलंक लागेल. माझ्या रामाकडे पौरुष नाहीये असं सर्व जग म्हणेल की एका वानराने तिला सोडवलं आणि रामाला काही करता नाही आलं. राघवस्य यशः हि येत. आणि स्त्रीचं स्त्रीत्व, तिचं सतीत्व, तिची शक्ती ही तिच्या अर्धांगाच्या शक्तीमध्ये. म्हणजे इथे काही कॉम्पिटिशन नाहीये, त्याच्यामुळे इथे काही कॉम्पिटिशन नाहीये, त्याच्यामुळे त्याचं जर त्याच्या यशाला, त्याचं यश सर्व लोकांनी मानलं आणि सर्व समाजाने प्रशंसा केली तर मला जास्त आनंद होणार आहे, म्हणून मी तुझ्या बरोबर नाही येणार आहे. दुसरं, स्वतःहून मी परपुरुषाला स्पर्श करणार नाही. म्हणजे रावणाने तिला उचललं आणि घेऊन आला तिच्या बरोबर, पण तेव्हा ती अगतिक होती, रावणाच्या शक्ती पुढे तिचं चाललं नाही, म्हणून तिला परपुरुष स्पर्श घडला. पण मी बुद्ध्या स्वेच्छेने
परपुरुषाचा स्पर्श करणार नाही. नाहम स्प्रष्टुम स्वतः गात्रम इच्छेयम वानरोत्तम. त्यामुळे मी तू परपुरुष आहेस, जरी मुलगा झालास माझा तरी पण तू परपुरुष आहेस, आणि म्हणून मी स्वतःहून स्प्रष्टुम न इच्छामी वानरोत्तम, अशी 2 कारणं ती सांगते आणि त्याच्याबरोबर जायला नाही सांगते. तिचा अजून एक तिच्याबद्दल अजून बोलताना अजून 2-4 गोष्टी मी सांगते. बस. तर सीतेचं अग्निदिव्याची जी गोष्ट आहे, तर रावण वधानंतर हा एक नेहमीच विवाद्य असा मुद्दा सर्वजण काढतात, आणि विशेषतः रामाच्या चारित्र्याबद्दल सांगताना आपण कोण रामाच्या चारित्र्याचं मूल्यमापन करणारे, परंतु नेहमी म्हणतो ना आपण की नाही त्यांनी सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतली. तर रामाने म्हटलंय, प्राप्त चारित्र संदेहा मम प्रतिमुखे स्थिता वगैरे, परंतु सीता जेव्हा अग्निदिव्य करते तेव्हा खाली मान घालून बसलेला हा राम, अश्रुपूर्ण नयन, त्या अश्रूंचा बांध, त्याच्या अश्रूंना बांध घालता येत नाहीये, त्याला ती प्रदक्षिणा घालते आणि मग अग्नीमध्ये प्रवेश करते. अग्निदेव स्वतः रक्तवस्त्रांनी विभूषित आणि सुवर्णासमान तेजपुंज अशा त्या तिला अदग्धमानाम अशा त्या सीतेला घेऊन अग्निदेव स्वतः बाहेर येतात. तर रामाला मुळात सीतेविषयी संशय आहे का? तर नाही, रामाला सीतेविषयी अजिबात संशय नाहीये. हे वाल्मिकीनी म्हटलेलं आहे, 118वा अध्याय युद्धकांडातला. रावणो नाती वर्तेत वेलाम इव महोदधिः. रावणाची काय बिशाद, तो त्याच्या मर्यादेचं उल्लंघन करूच शकत नाही आणि सीतेला तो स्पर्शही करू शकत नाही, ह्याची त्याला पूर्ण खात्री आहे. 2 उदाहरणं, 2 दृष्टांत वाल्मिकी इथे देतात. वेलाम इव महोदधिः, ज्याप्रमाणे महासागर आपली वेला, आपली मर्यादा, त्याचं उल्लंघन करत नाही मर्यादेचं, त्याप्रमाणे रावण सुद्धा उल्लंघन करू शकणार नाही, तिला स्पर्श करू शकणार नाही. हा एक भाग. दुसरं, दीप्ताम अग्निशिखामिव, ही स्फुल्लिंगनी अग्नीची ज्वाळा आहे, आणि अशी उंच चढणारी अग्नीची ज्वाळा, तिला स्पर्श करण्याचं धाडस रावणामध्ये नाहीये. ते 118व्या अध्यायामध्ये हे श्लोक येतात. मग हे अग्निदिव्य का झालं? इतर लोकांसाठी झालं. रामाला शंका आहे का? रामाला कुठेही एकदाही शंका आलेली नाहीये. आपण 2-3 त्याच्यातले वाल्मिकीनी काय म्हटलंय ते श्लोक पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं. प्रत्ययार्थम तु लोकानां त्रयाणां सत्य संश्रयः उपेक्षेचापि वैदेहीं प्रविशंतीं हुताशनम. प्रत्ययार्थम तु लोकानां, लोकांच्या प्रत्ययासाठी अग्निदिव्य हे इतरे जनांसाठी आहे. वर्षभर जी स्त्री परपुरुषाच्या राज्यामध्ये राहिली आहे, तिच्या शुद्धतेविषयी इतरे जनांना शंका आहे, आणि तिचा स्वीकार जर सर्वांच्या समक्ष युद्धानंतर करायचा आहे तर लोकांची खात्री पटायला पाहिजे, म्हणून त्यांनी केलेलं आहे. अनन्या ही मया सीता भास्करस्य प्रभा यथा. हे अक्षरशः मला वाटतं अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे. संपूर्ण रामायणामध्ये 118व्या श्लोकातलं 118व्या अध्यायातला हा श्लोक 19वा. ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा त्याच्यापासून विलग होऊन राहू शकत नाही, त्याप्रमाणे सीता माझ्यापासून विलग होऊन कुणाही बरोबर राहू शकत नाही. अनन्याही मया सीता भास्करस्य प्रभा यथा. हा दृष्टांत 2दा-3दा वाल्मिकी वापरतात, आणि त्याला पुष्टी म्हणजे हे वाल्मिकीनी सांगितलं, हे रामानी म्हटलं. मंदोदरीचंही हेच म्हणणं आहे. जिचा पती मारला गेला आहे रामाकडून, तिचंही हेच म्हणणं, आणि ती म्हणते 111व्या अध्यायात युद्धकांडाच्या की पतिव्रतायाः तपसा नूनम दग्धोसी मे प्रभो. हे रावणा, त्याच्या शवावर ऊर बडवून जेव्हा ती रडते, विलाप करते, आक्रोश करते, तेव्हा ती त्याला म्हणते, अरे तुझा मृत्यू कसा झाला? असा तसा झालाच नसता, तू सर्वांना अजिंक्य असा होतास, परंतु त्या पतिव्रतेच्या तपामुळे नूनम दग्धोसी मे प्रभो. तिच्यामुळे तिच्या पातिव्रत्याबद्दल, तिच्या अनन्य मनस्कतेबद्दल केवळ रामालाच प्रत्यय आहे असं नव्हे, तर मंदोदरीची ही दृढनिष्ठा आहे तिच्या ठिकाणी,
आणि ती म्हणते रावणाला तिने एकदा दोनदा खडे बोल सुनावलेले आहेत ना, की तो राम जसा त्याच्या पत्नीला सोडवायला इथे येतोय तसा तुझी हिंमत झाली असती का? कारण अंगदाने तिला चॅलेंज केलेलं होतं की मी तुला घेऊन जातो म्हणून, तिचं विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेव्हा ती रावणाचं काय म्हणतात त्याला, तेजोभंग करते ह्या शब्दामध्ये, की ज्याप्रमाणे राम त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्य रक्षणासाठी इथे आला तसं तू करत नाहीयेस, अशा प्रकारे त्याची ती निर्भत्सना करते. असाही भाग आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे मंदोदरी हे एक अजून आपल्याला चांगलं अस्त्र आहे आपल्या हातामध्ये. नंतर आपण येतो अंतिम सीता त्यागाकडे. त्याच्यावरही पुष्कळ बवाल, हिंदीमध्ये म्हणतात बवाल खडा कर दिया है सब लोगों ने. तर तसं अंतरात्मा च मे वेत्ती सीताम शुद्धाम यशस्विनी. तर सीता शुद्ध आहे हे उत्तरकांडातल्या, आता उत्तरकांड प्रक्षिप्त आहे असं अनेक लोक म्हणतात, त्याच्यातला अनेक भाग प्रक्षिप्त आहे म्हणून मी युद्धकांडातले दाखले आधी दिले, आता उत्तरकांडातले दाखले देते. 45व्या अध्यायामध्ये राम पुन्हा सांगतो की अंतरात्माच मे वेत्ती सीताम शुद्धाम यशस्विनी. केवळ पौरापवाद हा सुमहान तथा जनपदस्य च. त्याच्यासाठी मला हे अग्निदिव्य तिला कर म्हणून सांगावं लागतं, अन्यथा मी हे सांगितलं नसतं. आणि हे तो भावांना जेव्हा आपल्या बोलवतो आणि हा निर्णय आपला सांगतो की मला असं सांगावं लागतंय, पण तुम्ही पाहाल निश्चितपणे की तुमचा हा थोरला भाऊ हा शोकसागरामध्ये बुडून जाणार आहे, त्याला सीतेशिवाय काही अस्तित्वच नाहीये. पश्यंतु भवन्तः पश्यंतु माम पतितम शोकसागरे. तर त्याच्यामुळे सीतेशिवाय रामाला काही रामच नाही, रामामध्ये राम नाही असं तो सांगतो. तर एकमेकांविषयी दृढ विश्वास हा दाम्पत्य जीवनात आवश्यक असणारा हा जो घटक, ही निखळ प्रेमाची जी ग्वाही आहे, तर ती इथं आपल्याला सीतेच्या व्यवहारातनं, सीतेच्या वचनांमधून सुंदरकांडात, युद्धकांडात मिळतेच, परंतु इथे युद्धकांडात आणि उत्तरकांडामध्ये रामाच्याही वचनातून आपल्याला मिळते. त्यामुळे सीता ही रामायणात सुद्धा रामाला दोष देत नाही, तर प्रारब्धाला दोष देते. आणि नंतरचा सीता त्यागाच्या वेळेला ती धरणी दुभंगून मला माधवी विवरम मे देही असं जे ती म्हणते नाही का, तर त्याच्यात तिची कारण मीमांसा काय आहे, तिची मनभूमिका काय आहे, ती रामाला सांगते प्रत्यक्ष. यच्चते वचनीयम स्यात् अपवादः समुत्थितः मयाच परिहर्तव्यम त्वं हि मे परमागती. तुझ्यावर काही कलंक आला, त्या कलंकाचं परिमार्जन करणं हे जसं तुझं कर्तव्य आहे, तसंच किंबहुना अधिक ते माझंही कर्तव्य आहे. आणि मी ते कर्तव्य कसं करावं ह्याचं स्वातंत्र्य मला आहे. आणि म्हणून ती म्हणते अहम तु नानुशोचामि स्वशरीर. माझ्या शरीराचं पुढे काय होणार आहे ह्याचा मी विचारही करणार नाहीये, ह्याच्याबद्दल मी तमाही बाळगत नाहीये. प्राणैरपि प्रियम कार्यम भर्तुः कर्तुमिच्छामि. माझ्या प्राणांपेक्षा प्रिय माझ्या पतीचं जे काम आहे ते करण्यासाठी माझी ही धडपड आहे. हे आपण सगळं बघितलं. आणि मग जेव्हा ती ह्याच्यात म्हणते की माधवी मे विवरम देही तथा मे माधवी देवी विवरम दातुमर्हति यथाहम राघवादन्यम मनसापि न चिंतये मनसा कर्मणा वाचा यथा रामम समर्चये यथा एतत् सत्यमुक्तम न वेद्मि रामात् परम तथा मे माधवी देवी विवरम दातुमर्हति. असं ते माधवी देवी विवरम दातुमर्हति असं 4 श्लोकांमध्ये ती पुन्हा पुन्हा सांगते. मग ती सीतेला घ्यायला माधवी प्रत्यक्ष म्हणजे भूमी माता सिंहासन घेऊन, रत्नजडित सिंहासन, नागांनी तिला आधार दिलेला आहे त्या सिंहासनाला, अशा प्रकारे ती येते. हा कथाभाग आपल्याला वाल्मिकीमध्ये मिळतो. आणि ती इथं येताना वाल्मिकींच्या पाठोपाठ काशाय वस्त्र लेऊन मंद मंद पावलं टाकत येते. आणि मग अशा प्रकारे तिचा ती भूमी प्रवेश करते. हे जेव्हा आपण लोकगीतांमध्ये सीता बघतो, तिचं शक्तित्व, मी म्हटलं सतीत्व आणि शक्तित्व ह्या ज्या 2 बाजू आहेत, त्यातलं सतीत्वापेक्षा शक्तित्व आणि कधी कधी तिच्याबद्दल वाटणारी अनुकंपा. कारण सीतेला ते आपल्यातलीच एक समजतात, सीता ही त्यांच्या लेखी वेगळी नाहीच आहे.
आणि त्या जेव्हा वर्णन करतात, मला रागवत नाही म्हणून मी एक 2-3 त्याच्यातल्या ह्या त्यांची पदं सांगते लोकगीतातली. राम म्हणून राम नाही सीताबाईच्या मोलाचा, हिरकणी सीताबाई राम हलक्या दिलाचा. व्हेरी गुड. हिरकणी सीताबाई, सीताबाई हिरकणी हिरा आहे, राम सुवर्ण असेल पण सीता माझी हिरकणी सीताबाई राम हलक्या दिलाचा, असं त्या स्त्रिया सांगतात. नंतर कालिदासाची सीता लक्ष्मणाला एकदा पेन राहिली. तर कालिदासाची सीता लक्ष्मणाला एकदा सांगते, वाच्यस्त्वया मद्वचनात स राजा, 14व्या सर्गामध्ये. पण परत थोड्या वेळाने ती येते मूळ पदावर, भूयो यथा मे जननांतरेपि त्वमेव भर्ता न च विप्रयोगः वगैरे. पण लोकगीतातली सीता मला जास्त भावते, कारण ती त्यांच्यातलीच एक होऊन राहते. आणि विशेषतः मला असं वाटतं, बांधकाम करणाऱ्या ठिकाणी वगैरे आपण पाहतो नेहमी ह्या ज्या स्त्रिया काम करत असतात आणि एखाद्या झाडाला झोळी टांगलेली असते, झोळीमध्ये एक लेकरू असतं, तिच्या कडेवर एक लेकरू असतं, किंवा एखादं टोपरं घातलेलं लेकरू कुठेतरी त्या मातीत धुळीत वगैरे, लंगोटही घातलेला नसतो, ते टोपरं बांधलेलं आहे त्या लेकराला आणि ते शेंबडं लेकरू इकडे तिकडे खेळत असतं. अशा ह्या ज्या स्त्रिया बघतो ना आपण, त्या स्त्रिया जेव्हा सीतेबद्दल म्हणतात तेव्हा त्यांना वाटतं सीता आपल्यातलीच आहे. या स्त्रियांच्या बाबतीत ना गरोदरपणाचे डोहाळे, ना मातृत्वाचे सोहळे, ना कसले लाड, ना दोहद, काहीच नाही ना त्यांच्या बाबतीत. तर त्याच्यामुळे परिस्थितीमुळे आलेली जी एक कणखरता आहे, तर ती आमच्यासारखी सीतेमध्ये आलेली आहे असं ते म्हणतात. आणि त्या म्हणतात बायका, सीता बाळातीन, सीता बाळंतीण झाली आहे, जंगलात गेली आहे, ती आश्रमामध्ये आहे ना, सीता बाळातीन, तिला कशाची ग बाज, तिला बाज नाही, खाटलं नाही, काही नाही, जमिनीवर दगडा गोट्यांवरती निजलीये. सावळे सीतामाई तू गोटे वारुनी निज. वास्तविक सीतामाई सावळी नाहीये रामायणात. सीताबाई तर छान गोरीपान आहे आणि राम सावळा आहे ना, नाही का. परंतु इथे मात्र ह्यांच्यासारखी ती राखलेली आहे उन्हातानामध्ये. सावळे सीताबाई तू गोटे वारुनी निज, तुला कशाची आली आहे बाज, नाही का. त्यामुळे दगड गोटे बाजूला सार, जरा त्यातल्या त्यात आपलं मातीचं अंथरूण तयार कर आणि त्याच्यावर नीज. बरं, ह्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या पालं ठोकून राहतात गावकुसाच्या बाहेर. दुरून डोंगर दिसती लाल लाल, सीता गा बाळातीनं देल लुगड्याचं पाल. त्या लुगड्याचं पालं, ते पालं ठोकली आहेत, पालं झाकायला त्यांना काय ताडपत्री आहे का, काय प्लास्टिक आहे हल्लीच्या जगातलं, काय आहे, फाटक्या चिंध्या लावून जुनेर जे जोडलेलं असतं, शिवलेलं असतं, ते दिलं लुगड्याचं पालं. सीता बाळातीनं घेतला आसरा झाडाचा, बाभळीला झोका सीताबाईच्या तान्ह्याचा. किती सुंदर आहे, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आपल्या. ज्या झाडाला झोका टांगलाय ते झाड तरी कसलंय, बाभळीला झोका. गावकुसा बाहेर राहतायत, माळरानावर राहतायत, कुठे आले तिकडे वडा पिंपळाची चांगली छाया वृक्ष कुठे आलेले आहेत तिकडे, नाही का. स्निग्ध छाया तरुषु वसती, असले वृक्ष नाहीयेत तिकडे, ते शहरांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला असतात. गावकुसा बाहेर माळरानामध्ये कुठले आलेत, बाभळीचीच रोप आहेत. तर काटेरी बाभळीच्या ह्याला झाडाला झोका टांगलाय सीताबाईच्या तान्ह्याचा. इतकी ती आमच्यातली आहे. तिच्यात आणि आमच्यात काय फरक आहे. एवढा वनवास सीताबाई एकलीला, केवढा वनवास, 14 वर्ष माईने माझ्या वनवास भोगला. सीताबाई एकलीला वाटून देला बाई घरोघरीच्या नारीला. हा वनवास तिने घरोघरीच्या नारीला वाटून दिला आहे. आणि म्हणून आम्हाला पण हे कष्ट सहन करावे लागते असं त्या बायका म्हणतात. म्हणजे इतकं त्यांना तिच्याबद्दलची एक काय भावना. परत एकदा तर असं म्हणतात की घामेजलेली आहे, उन्हा तान्हाची सीताबाई चढतीये आणि गंगा दरीची पायरी चढतीये आणि रामराया तिच्या डोक्यावर छत्र धरतोय. पहा बरं, किती सुंदर कल्पना आहे, किती सुंदर कल्पना आहे. ह्या स्त्रिया उन्हा तानात राबलेल्या चेहऱ्याने कामं करतायत, त्यांच्या मनात नसतील का असे विचार येत कधीतरी की आपल्याला कोणीतरी सावली धरावी, आपल्याला कोणी एक भांडवर पाणी आणून द्यावं, काही खायला पिल्लं नको हवं बघावं गरोदरपणामध्ये. तर रामरायानी छत्री धरली आहे म्हणजे हे त्यांचं विशफुल थिंकिंग आहे.
असं नाही का वाटत आपल्याला? त्यामुळे ह्या बायका, ह्या स्त्रिया जेव्हा गीत गातात सीतेची, त्या मला वाटतं त्या आपल्या त्यांच्या भूमिकेवर तिला आणतात आणि आपल्यातलीच एक समजतात. हे तिचं असामान्य असून सामान्यपण. अहल्याच्या बाबतीत आपण बघितलं सामान्यातून असामान्य आहे, आणि हिच्या बाबतीत आपण बघतो असामान्यातून ती सामान्य स्त्रियांमध्ये एक होऊन कशी राहते. आणि आणखीन एक तिच्या शक्तित्वाचा सर्वात मोठा मुद्दा आणि अखेरचा मुद्दा मला वाटतं आता, तो म्हणजे तिचं एकल पालकत्व. कोण अबला म्हणेल तिला? सिंगल पेरेंट. हल्ली सिंगल पेरेंटिंग ऍडमिशन फॉर्म मध्ये पण असतं, सिंगल पेरेंट आहेत का म्हणून. काही वडील दोघं एकत्र राहतात, डिवोर्सेस असतात, काही कारणामुळे सैन्यातल्या स्त्रिया एकट्या राहतात, विधवा होतात, तर त्यांच्या लेकरांचा सांभाळ त्यांना एकट्यानंच करावा लागतो. तर हे शक्ती सामर्थ्य असल्याशिवाय एकटीने सांभाळ करणं, एकटीने राहणं आणि सांभाळ करणं हे शक्य नाहीये. त्याच्यामुळे हे परिपूर्ण शक्तीचं स्वरूप आहे. आणि माझा राम येईल आणि मला नेईल, हा जो तिचा आग्रह आहे तो कुठच्याही सत्याग्रहापेक्षा कमी नाहीये. हा तिच्या सत्याचा, सत्य स्वरूप, सत्यवचनी रामाच्या आगमनाच्या, येण्याचा तिचा जो विश्वास आहे, त्याच्यावर असणारी तिची अढळ अतूट निष्ठा, हे मला वाटतं सत्याग्रहीपेक्षा कमी नाहीये. त्यामुळे एकल पालकत्व आणि सत्याग्रहित्व या सर्व कारणांमुळे ती आदर्श स्त्री झालेली आहे. अहल्या ही सामान्यातून असामान्य झाली आणि ही असामान्यातून सामान्य होणारी अशी ही सीता. तर मला वाटतं हे ह्या दोघींच्या असामान्यत्वाबद्दल किंवा प्रातस्मरणीय त्या का ठरतात, पंचक, या पंचकामध्ये त्यांचं नाव काय येतं ह्याच्यासाठी मी माझ्या परीने केलेला हा धांडोळा आपल्याला आवडला असेल तर म्हणजे आवडून घ्या आपण. यद रोचते तद्ग्राह्यम, यन्न रोचते तत्याज्यम. आणि ही संधी दिल्याबद्दल पुन्हा मी संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ आणि ऋतायन यांची व्यक्तिशः आभारी आहे. आणि डांगे सरांना, सदाशिव अंबादास डांगे सरांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात माझे शतशः नमन आणि त्यांचं असंच ऋण आणि त्यांचे आशीर्वाद जिथे असतील तिथून माझ्यावर अखंड राहू. नमस्कार, धन्यवाद. हरिओम. काय
माधवी मॅडम आता अनम्यूट करा तुम्हाला. हा झालं. आणि माझा व्हिडिओ पण ऑफ झालेला आहे. ऑन करा आता व्हिडिओ. ठीक हे आहे. असो. नमस्कार. व्हिडिओ स्टार्टेड दिसतंय पण दिसतंय मॅम तुमचा व्हिडिओ ऑन झालाय तुमचा. अच्छा मलाच दिसत नाहीये. नाही झालाय तुमचा व्हिडिओ स्टार्ट झालाय इथे. बरं ठीक आहे ना. नमस्कार. आवाजही येतोय आणि तू दिसतेस पण. आज माहुलीकर मॅडमचं एक अत्यंत उत्कृष्ट असं व्याख्यान झालं. म्हणजे एखाद्या संस्कृत तज्ज्ञाने संस्कृत ग्रंथ, प्राकृत ग्रंथ, संस्कृत साहित्य आणि लोकसाहित्यामध्ये लिहिलेला कशा पद्धतीने संचार करावा ह्याचा आदर्श त्यांनी आज आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणजे ही त्यांनी डांगे सरांना वाहिलेली खरंच एक खूप मोठी आदरांजली आहे. आणि जसं तुम्ही म्हणता तिथे सर जिकडे कुठे असतील तिकडे ते अत्यंत खूप प्रसन्न झाले असतील आणि तुम्हाला आशीर्वाद देत असतील. तर माऊलीकर मॅडम मला माहिती आहे की खूप अडचणी आहेत पण त्या अडचणींवरती मात करून तुम्ही आज हे व्याख्यान दिलं त्याबद्दल रसायन संस्था आणि मुंबई विद्यापीठाचे मुंबई विद्यापीठ संस्कृत विभागातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि अशीच कृपादृष्टी तुम्ही आमच्या आपल्या विभागावरती आणि रसायनवरती ठेवावी. आणि अजूनही तुम्हाला काही व्याख्यान द्यायला आम्ही विनंती करणारच आहोत. तर तेही तुम्ही मान्य करावी. आणि वेळात वेळ काढून खूप प्रॉब्लेम्स असताना सुद्धा तुम्ही मान्य केला त्याबद्दल तुमचे विभागातर्फे आणि रसायनतर्फे मनपूर्वक धन्यवाद. आपल्याकडे UCC जे कॉम्प्युटर सेक्शन आहे विद्यापीठाचं त्यांनी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केलेली आहे त्यामुळे आपल्याला शांतपणे बसून ऐकता येतं. आणि आपली लेक्चर्स निर्वेधपणे आपण घेऊ शकतो. तर त्याबद्दल आज अभिजित आलेला आहे त्यांच्यातर्फे. त्या अभिजितचे पण मनपूर्वक आभार. नंतर आज श्रोतृगण पण पुष्कळ जमा झाले होते. मला वाटतं 50च्या वरती मंडळी सामील झालेली आहेत. आणि त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या व्याख्यानाचा आस्वाद घेतला. आणि अशा प्रकारे तुम्ही हा आदर्श ठेवावा की एखादं व्याख्यान द्यायचं असतं तर ते कशा पद्धतीने द्यायचं असतं आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. म्हणजे एका बाजूला तर भाषा शैली ही अत्यंत प्रासादिक होती पण विद्वत प्रचूर होती. या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. ती म्हणजे जो कठीण विषय आहे तो सामान्यांपर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न जो माहुलीकर मॅडमनी केलेला आहे तो खरंच स्तुत्य आहे. आणि त्याबद्दल माहुलीकर मॅडमचे धन्यवाद, श्रोतृ वर्गाचे धन्यवाद आणि UCCचे धन्यवाद. उद्या आपल्याकडे डॉक्टर मृणालिनी नेवाळकर यांचं लेक्चर होईल आणि तेव्हा पण आपली लिंक 3 वाजता ओपन होईल. तर तुम्ही 3 वाजल्यापासून जॉईन व्हावं. म्हणजे उशीर झाल्यानंतर मग ती एंट्री करायला लागते. तशी करायची वेळ आमच्यावरती येऊ नये असं मी श्रोतृगणाला सांगते. तर आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार.